तो प्रश्न विचारला. शुभ्रा मॅमच्याच नोट्स आहे. आणि बऱ्यापैकी उरले जे पॉलिटिकल सायन्सचे नाही त्यांचं बॅकग्राऊंड काय बॅचलर्सचं? सिव्हिल इंजिनिअरिंग, सोशॉलॉजी, बाकी कॉमर्स, बाकी पॉलिटिकल सायन्सचे. BSc कशात? प्लेन BSc. ओके. आणि शुभ्रारंजन तोंडपाठ झालंय सगळ्यांना, ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना बरोबर. मग कालचा पेपर किती लोकांनी बघितलाय का? मग शुभ्रारंजनच्या साह्याने किती प्रश्नांची उत्तरं देता येतील असं वाटतं या पेपरमध्ये? बऱ्यापैकी देऊ शकतो. आणि किती लोक शुभ्रारंजन वापरतात देशात? जवळपास बऱ्यापैकी वापरत आहे आणि बऱ्यापैकी देऊ शकतो उत्तर. म्हणजे सगळे एकंदर सारखंच लिहिणार. मग शुभ्रारंजनचा फायदा किती? बेसिक अंडरस्टँडिंगसाठी. बरोबर. आणि कालचा पेपर जर बघितला तर हा पेपर प्रचंड ब्रॉड आहे. आधीच्या पेपर्सचा विचार केला तर एक तर तुम्ही थिओरिटिकल उत्तरं लिहू शकताय, नाही तर फॅक्च्युअल उत्तरं लिहू शकताय. यावेळेला डिमांडच पूर्ण बदलली आहे. थिओरिटिकल आणि फॅक्च्युअल दोन्ही उत्तरांची अपेक्षा. थिओरिटिकल म्हणजे काय? थिअरी म्हणजे काय? किंवा वेगवेगळ्या आयडिओलॉजीज मधनं जे येते किंवा पोस्ट कॉलोनियल अँगलमधनं एखाद्या गोष्टीकडे कसं बघितलं जातं, उत्तर वसाहतवादी वादन किंवा सोशल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट एखाद्या गोष्टीकडे कसं बघतात, लिबरल कसं बघतात, रिअलिस्ट कसं बघतात, फेमिनिस्ट थिअरिस्ट कसं बघतात. एका थिअरी म्हणजे एका गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. इंग्लिशमध्ये अ लेन्स टू सी समथिंग इज थिअरी. आणि फॅक्च्युअल म्हणजे काय? हा, मग थिअरीला कंटेम्पररी रिलेव्हन्स नाही. मग फॅक्च्युअल म्हणजे काय? थिअरी तर सांगितलं एक लेन्स टू सी समथिंग, अ लेन्स इज थिअरी. मग फॅक्च्युअल म्हणजे हा बरोबर आहे. थिअरी ही डायमेन्शन आहे फॅक्ट कडे बघायची, आणि फॅक्ट म्हणजे घडलेली घटना जी युनिव्हर्सल असते. सूर्य पूर्वेला उगवतो ही फॅक्ट आहे. अरे काय सांगता लोक, सूर्य उगवतच नाही ना. सूर्य पूर्वेला उगवतो ही बिबिलिकल थिअरी आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा फॅक्ट. त्यामुळे थिअरी आणि फॅक्ट मधला फरक कळला पाहिजे. याचं कारण हा जो पेपर आहे हा असा पेपर आहे ज्याच्यात तुम्हाला फॅक्टच्या आधाराने थिअरी मांडायची जास्त गरज आहे. फक्त थिअरी मांडून चालणार नाही आणि फक्त फॅक्ट्स मांडून चालणार नाही. मी काय बोलतोय ते हळूहळू लक्षात येईल. आता पेपर 1 आधी सुरू करायचं की पेपर 2? तुम्ही सांगा तुम्हाला कुठलं. पेपर 1च ठीक आहे. कोणाकडे आहे क्वेश्चन पेपर मी सोडून? आहे. मग कुठल्या प्रश्नापासून सुरुवात करायला आवडेल की सर हा प्रश्न सगळ्यात कठीण वाटतोय आणि का कठीण वाटतो तेही सांगा. घ्यायचे सगळेच प्रश्न आहेत त्यामुळे घाबरू नका, पण कुठल्या प्रश्नापासून सुरू करायचं ते. कुठलं घ्यायचं?
फर्स्ट क्वेश्चन पासूनच घ्यायचं. माझ्या डोक्यात ते उलटीकडनं घेऊ. फर्स्ट क्वेश्चन पासून न घेता शेवटच्या क्वेश्चन पासून घेऊ, कारण शेवटचे क्वेश्चन्स मोठे आहेत. फर्स्ट क्वेश्चन पासून करत गेलो की शेवटच्या क्वेश्चन पर्यंत जायपर्यंत डोकं भिणभिणून जाईल. शेवटच्या क्वेश्चन पासून. शेवटचा क्वेश्चन काय बघा. ग्रामसभा इन पंचायत राज सिस्टम इज अ फोरम विच गिव्स एक्सप्रेशन टू कलेक्टिव्ह विजडम, एस्पायरेशन्स अँड विल ऑफ द पीपल. कमेंट. तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाबद्दल? ग्रामसभा इन पंचायत राज सिस्टम इज अ फोरम विच गिव्स एक्सप्रेशन टू कलेक्टिव्ह विजडम, एस्पायरेशन्स अँड विल ऑफ द पीपल. काय वाटतं, बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. ग्रामसभा गिव्स एक्सप्रेशन टू कलेक्टिव्ह विजडम, एस्पायरेशन्स अँड विल ऑफ द पीपल. नक्की? तुमच्या ग्रामीण भागात किती लोक आले? ग्रामसभा किती लोकांनी बघितलेत? आता मला ग्रामसभेतला अनुभव आठवा आणि सांगा यातलं किती बरोबर वाटतं. गिव्स एक्सप्रेशन टू कलेक्टिव्ह विजडम, एस्पायरेशन्स अँड विल ऑफ द पीपल. लोकांच्या महत्वाकांक्षांना किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा कलेक्टिव्ह विजडम आहे, गावातली जी एकंदर लोकांची विजडम आहे, आणि एस्पायरेशन्स म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत डेली जीवनातल्या, त्याला एक्सप्रेशन ग्रामसभा देते. बरोबर आहे का? हे होतंय का? अरे तसं तुम्ही म्हणायला होते. प्रश्नातला शेवटचा शब्द काय? हेच तुम्ही आत्ता केलं. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड इन द क्वेश्चन. थिअरेटिकली होतंय सर, पण प्रॅक्टिकली होत नाही. त्या प्रश्नात हे वाक्य आहे, त्याची थिअरी आहे की ग्रामसभेने हे केलं पाहिजे. याला म्हणतात नॉर्मेटिव्ह थिअरी. हे केलं पाहिजे, हे पण तसं होतंय का? नाही. थिअरी आणि प्रॅक्टिसमध्ये काय फरक आहे हा तो प्रश्न आहे. की ग्रामसभा इन द पंचायत राज सिस्टम इज अ फोरम विच गिव्स एक्सप्रेशन टू कलेक्टिव्ह विजडम, एस्पायरेशन्स अँड विल ऑफ द पीपल. कमेंट. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे असं होतंय का? मग होतंय तर कितपत होतंय, नाही होतंय तर कितपत नाही होतंय, झालं पाहिजे तर कितपत झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे तर कितपत नाही झालं पाहिजे, हेच या प्रश्नात अपेक्षित आहे. मग आता मला याच्यावर दुसरा प्रश्न आलेला असा अपेक्षित आहे की सर मग हे GS2 मध्ये का पण येतं की? GS2 मध्ये तर आम्ही हेच लिहितो, मग इथे हा प्रश्न कसा आन्सर करायचा? डेप्थ म्हणजे काय? हे तर काही GS2 मध्ये देतो की आपण. स्कॉलर्स वगैरे काही आता कोट्स वापरतायत की लोक GS2 मध्ये, फॅक्ट्स साठी कोट्स वापरतायत ना. इथे डेप्थ हवी म्हणजे काय? बरोबर आहे, डेप्थ हवी. उत्तर बरोबर आहे, कारण आम्ही सगळ्या युट्यूबच्या व्हिडिओजमध्ये हेच ऐकलं. पण डेप्थ हवी म्हणजे काय? प्रत्येक विषयाची जेव्हा आपण डेप्थ म्हणतो ना, त्या विषयाचा एक पोत असतो आणि त्या विषयाचा एक अभ्यास करण्याची पद्धत असते. तुम्ही म्हणता की आय एम अ पॉलिटिकल सायंटिस्ट किंवा आम्ही एक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहोत किंवा राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहोत, तेव्हा तुम्हाला काय माहिती आहे याच्यावर पहिला प्रश्न काय येतो की इथे काय म्हटलंय? ग्रामसभा आणि पंचायत राज. सो पंचायत राज आणि ग्रामसभाबद्दल वेगवेगळे डिबेट्स आहेत, ते तुम्हाला माहिती आहे का? व्हॉट आर द डिबेट्स अबाउट ग्रामसभा अँड पंचायत राज? काही डिबेट्स आहेत त्याच्याबद्दल. डिबेट्स म्हणजे काय? वेगवेगळे व्ह्यू सिस्टीम्स. एक वर्ग पूर्णपणे असं म्हणतो की ग्रामसभा आणि पंचायत राज ही गरजेची आहे. दुसरा वर्ग म्हणतो की ग्रामसभा आणि पंचायत राज गरजेचीच नाहीये. पहिला बोलणारा आणि दुसरा बोलणारा वर्ग कोणी लीड केला होता? ग्रामसभा आणि पंचायत राज गरजेचीच नाही हे कोण म्हणत होतं? सपोर्ट केलं होतं. आणि ग्रामसभेचं पंडित नेहरूंनी न्यूट्रल स्टान्स घेतलाय सगळ्या बाबतीत. तेव्हा ऐकून दे, पंडित नेहरूंनी याच्याबद्दल न्यूट्रल स्टान्स घेतलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपोज केलाय. आणि गांधीयन थिंकर्स जे होते त्यांनी याला सपोर्ट केलं. नेहरूंनी त्याच्यावर न्यूट्रल स्टँड घेतलाय, कारण नेहरू म्हणतात माझ्यासाठी पंचायत राज सिस्टीम ही महत्वाचीच नाहीये, माझ्यासाठी अर्बनायझेशन जास्त महत्वाचं आहे, हेवी इंडस्ट्रीज जास्त महत्वाचे आहे, रुरल ट्रान्सफॉर्मेशन नंतर करता येईल, आधी अर्बन ट्रान्सफॉर्मेशन जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे नेहरू म्हणतात ग्रामपंचायत महत्वाची की नाही याबद्दल मी आत्ता बोलत नाही, पण आत्ता माझ्यासाठी जास्त हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा न्यूट्रल स्टान्स आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यापासून आलेला सगळा वर्ग काय म्हणतो? पंचायत राज नको. गांधीयन वर्ग काय म्हणतो? पंचायत राज हवी. मग आता हा जेव्हा हे वाक्य येतं तेव्हा सगळ्यात पहिले डोळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले पाहिजे, कारण इथे म्हटलं की विच गिव्स एक्सप्रेशन टू कलेक्टिव्ह विजडम, एस्पायरेशन्स अँड विल ऑफ द पीपल. व्हॉट इज कलेक्टिव्ह विजडम? आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये कलेक्टिव्ह विजडम असं काही होतं का? वॉज देर एनी कलेक्टिव्ह विजडम इन सोसायटी? वॉज देर एनिथिंग कलेक्टिव्ह इन द सोसायटी? बिकॉज कास्ट
वॉज द डिफायनिंग फॅक्टर ऑफ दिस सोसायटी, जी सोसायटी कलेक्टेड नाहीये, तिचं कलेक्टिव्ह विजडम कुठनं येणार? त्यामुळे हे म्हणणं की ग्रामसभा इज समथिंग विच गिव्स रिस्पॉन्सेस टू कलेक्टिव्ह विजडम हे चुकीचं आहे. देअर इज नो कलेक्टिव्ह विजडम इन इंडियन सोसायटी. हा त्याचा पहिला हे येतो. विल ऑफ द पीपल. विल ऑफ द पीपल ही कोणाची संकल्पना आहे? हु सेज विल ऑफ द पीपल? हा शब्द कोणी वापरलाय? विल. रुसो. रुसोच्या मते विल म्हणजे काय? लोकांचा कन्सेंट? नाही नाही नाही. विल म्हणजे काय? व्हॉट इज विल अकॉर्डिंग टू रुसो? हा, एखाद्या गोष्टीला व्यक्तीला एखादी गोष्ट करायची ती विल असते. नाही, विल म्हणजे काय? तो जनरल विल बोलतोय ना. व्हॉट इज जनरल विल? वाय इज ही युजिंग द वर्ड विल? तो खूप शब्द वापरतो. त्याचं हे पुस्तक जर पूर्ण रुसोचे ते निबंध वाचले तर ह्याच्यात तो विल सोबत अनेक शब्द वापरतोय. तो फ्रॉइडच्या लेव्हलवर जाऊन काहीतरी बोलतोय. या डिटेल्समध्ये मी जाणार नाही कारण हे पॉलिटिकल सायन्सचं लेक्चर नाहीये, हे डिस्कशन क्लास आहे. पण विल या शब्दाचा अर्थ आहे समथिंग कमिंग आउट ऑफ रिझन. सगळ्या लोकांना हे माहितीये की आमच्यासाठी काय योग्य आहे, सगळ्यांसाठी मिळून जे योग्य आहे तीच आहे. मला एक इच्छा आहे, माझी इच्छा आहे की मी आता क्लासमध्ये न बसता बाहेर जाऊन झोप काढावी. पण आम्हा सगळ्यांना वाटतं की आता क्लास करणं आमच्यासाठी महत्वाचं आहे, ती आमची विल आहे. आणि झोप घेणं ही माझी इच्छा आहे. इच्छा आणि विल जी योग्य आहे आमच्यासाठी, दॅट इज विल. आणि ती कशामुळे डिसाइड होते? रिझन. इट इज डिसाइडेड बाय रिझन. सो जेव्हा इथे म्हटलं विल ऑफ द पीपल, इट कम्स फ्रॉम रिझन ऑफ द पीपल. लोकांच्या विवेकातनं जे योग्य अयोग्य सतसत विवेक बुद्धीतनं जे येतं, दॅट इज विल ऑफ द पीपल. नाऊ द क्वेश्चन विच कम्स विथ दिस इज देअर समथिंग कॉल्ड विल ऑफ द पीपल? कारण इन अ कंट्री लाईक इंडिया एका गटासाठी जे योग्य आहे ते इतर गटासाठी हानिकारक असू शकतं. आम्ही धरण बांधलं तर धनगरांच्या जमिनी वहिताखाली जातात. त्यामुळे व्हॉट इज विल हे पण डिसाइडेड नाही. त्यामुळे जर हे वाक्य म्हटलं तर याच्यातल्या प्रत्येक शब्दावर क्रिटिक करता येते की व्हॉट इज कलेक्टिव्ह विस्डम, एस्पायरेशन्स, विल ऑफ द पीपल. हेच आधी आमच्याकडे नाहीये. एस्पायरेशन्स मग कुणाचे एस्पायरेशन्स? एस्पायरेशन्स ऑफ पॉलिटिकल एलिट्स, एस्पायरेशन्स ऑफ द डॉमिनंट कास्ट इन द विलेजेस, एस्पायरेशन्स ऑफ विमेन. आता या सर तुम्ही एवढं म्हणताय पण ह्याच्यासाठी वाचायचं काय? नीरजा गोपाल जयालचं नाव ऐकलंय कोणी? नीरजा गोपाल जयाल. नीरजा गोपाल जयाल इज अ पॉलिटिकल सायंटिस्ट. त्यांनी एक छोटंसं पुस्तक लिहिलंय ऑक्सफर्ड रिडिंग सिरीजमध्ये, पंचायत राज सिस्टम इन इंडिया. ते वाचलं तर तुम्हाला त्याचा एक हे येईल. त्याच्यानंतर जेम्स मॅनरचे खूप रिसर्च पेपर्स आहेत पंचायत राज सिस्टम्सवरती. जेम्स मॅनर, नीरजा गोपाल जयाल, प्रताप भानू मेहतांनी काही पेपर्स लिहिलेले आहेत पंचायत राज सिस्टम्सबद्दल. हे जर तुम्ही वाचले तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं अंडरस्टँडिंग येईल. केस स्टडीजमध्ये कितपत जायचं शंका आहे. त्याच्यानंतर पंचायत राज सिस्टम बद्दल जे रिपोर्ट्स आलेले आहेत, मणिशंकर समितीचा जो रिपोर्ट आहे किंवा राज्यांनी काही समिती आणल्या त्यांचा जो रिपोर्ट्स आहे. आणि परत आता याच्यातली अजून एक गंमत अशी आहे की ग्रामसभा इन द पंचायत राज सिस्टम इज फोरम विच गिव्स एक्सप्रेशन टू कलेक्टिव्ह विजडम एस्पायरेशन्स. पंचायत राज सिस्टम ऑफ व्हॉट? पंचायत राज सिस्टम ऑफ महाराष्ट्र, पंचायत राज सिस्टम ऑफ गुजरात, पंचायत राज सिस्टम ऑफ इंडिया, पंचायत राज सिस्टम ऑफ बोलिव्हिया. ओपन एंडेड क्वेश्चन आहे. दिलेलंच नाही कुठली पंचायत राज सिस्टीम. इंडियन पंचायत राज सिस्टीम म्हटलं का कुठेतरी? नाही. आणि पंचायत राज सिस्टीम ओनली इन इंडिया? नो. NCERT 11वीची काढली तर जगभर कुठं कुठं कशा कशा लोकल गव्हर्नमेंट सिस्टीम्स आहे याचे अक्षरशः त्यांनी छोटे छोटे पॅराग्राफ्स दिलेले आहेत. बोलिव्हियात कशी लोकल गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, पेरूमध्ये कशी आहे, ऑस्ट्रेलियातल्या छोट्या छोट्या देशांमध्ये कशी आहे, अगदी छोट्या छोट्या याच्यात दिलेले आहेत. सो जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा पंचायत राज सिस्टीम तिथे तिथे कशी वर्क झाली, ती इंडियात कशी वर्क झाली, ती तुमच्या राज्यात कशी वर्क होते आणि त्याच्याबद्दल या वर्किंगबद्दल स्कॉलर्सनी जाऊन जो अभ्यास केलाय त्याच्यातनं काय थिअरायझेशन झालंय. आणि मग तुम्ही कुठे बघता स्वतःला? तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिबेटमध्ये बघता, तुम्ही गांधीयन डिबेटमध्ये बघता की नेहरूयन डिबेटमध्ये बघता की आमच्यासाठी अर्बन जास्त महत्वाचं आहे? कारण आज आम्ही पंचायत राजबद्दल का बोलतोय? आज तर सगळी खेडी रिकामी परत शहरांकडे चालली आहे. तुम्ही कोकणातल्या बऱ्याच खेड्यांमध्ये जर गेला कधी उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला लक्षात येईल किंवा मराठवाड्यातले काही भागामधल्या खेड्यामध्ये गेल्या तर गावात म्हाताऱ्यांशिवाय कोणी उरलेलंच नाहीये. मग ग्रामसभेत बसतंय कोण? म्हणजे खेडी उरतायत कुठे? मग मग तुम्ही या डिबेट्समध्ये कुठे बघता स्वतःला? तुम्ही नेहरूयन डिबेटमध्ये बघता. आणि याच्यातलं सगळ्यात मोठं हे आहे की हे कलेक्टिव्ह विजडम एस्पायरेशन याच्यात विमेन कुठे आहेत?
सगळ्यात मोठी टीका नीरजा गोपाल जयाल अशी करते की पंचायत राज सिस्टीम SCs आणि STsला खूप पुढे नेणारी ठरली, त्यांचं रिप्रेझेंटेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं. दॅट इज द बेनिफिट ऑफ पंचायत राज सिस्टीम. व्हॉट अबाउट विमेन? महिलांना तेवढा आवाज मिळाला आहे का? आजही बऱ्याच खेड्यांमध्ये गेला. ही पंचायत नावाची वेबसिरीज कोणी बघितली? सगळ्यांनीच बघितली. मग लिहा ना पंचायत. पॉलिटिकल सायन्स म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे घडतंय, तुमच्या आजूबाजूच्या सिस्टीम्स मध्ये जे येते ते सगळंच आहे. पंचायतमध्ये लिहा ना काय होतं त्याच्यात. ती IAS बाई गावात येते, बाई IAS आहे, गावात येते आणि बघते काय तर स्वातंत्र्य दिनी प्रधानपती. बट प्रधानपती इज रियालिटी ऑफ दिस कंट्री. तुम्ही उत्तर भारतातल्या कुठल्याही गंगेच्या खोऱ्यातल्या खेड्यामध्ये गेला तर तुम्हाला प्रधानपतीच दिसतील. आता एवढाच फरक झालाय की ग्रामपंचायतीत बाई घुंगट घालून बसते, सगळं नवराच करतोय. सो मग या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कमेंट करणं या प्रश्नात अपेक्षित आहे आणि त्याला वर्ड लिमिट नसते दिलेली. सो तो एक महत्वाचा भाग आहे. याच्यावर काही प्रश्न आहे कोणाला पंचायत सिस्टीमवरती? कारण अजून काही प्रश्न पंचायत सिस्टीमवर आहेत. नाही ना, अजून प्रश्न आहेत ना पंचायत सिस्टीमसाठी. त्या एका क्वेश्चनसाठी तुम्ही बुक का वाचताय? तुमच्या सिलेबसमध्येच पंचायत सिस्टीम आहे आणि ती बुक 50 पानी आहे फक्त. छोटीशी बुक आहे, अगदी छोटीशी बुक आहे. ग्राम स्वराज आणि छोट्या साईजची बुक आहे. पंचायत राज सिस्टीम, नीरजा गोपाल जयाल. याची सुरुवात डिबेट्स पासून करता येईल डायरेक्ट, की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये काय डिबेट्स झाले त्याच्यापासून करता येईल, किंवा यातला कुठला तरी एक कीवर्ड घ्यायचा, कलेक्टिव्ह विजडम, ऍस्पायरेशन्स, विल ऑफ द पीपल, त्याच्यापासून सुरुवात करता येईल. करता येईल की हाऊ यू डिफाईन ग्रामसभा. तुम्ही सुरू करा चोलन ग्रामसभेपासून. आपल्याकडे ग्रामसभेबद्दल किती लिहिलेलं आहे? मुद्रा राक्षस मध्ये लिहिलेलं आहे. मुद्रा राक्षस इज अ एन्शियंट प्ले इन इंडियन सिस्टम्स. तिथपासून सुरू करू शकता. अमुक्त माल्यतामध्ये कृष्णदेवराय काय म्हणतोय, किंवा थरुवर काय म्हणतोय, थिरुवल्लूर काय म्हणतोय, तिथून सुरू करा. इंडियन सिस्टम्स मध्ये पंचायत राज कुठे येते? कारण त्यांनी कुठेच इंडिया म्हटलेलंच नाहीये, त्यांनी फक्त ग्रामसभा. मग तुम्ही असं म्हणाल सर चोळांच्या काळात पंचायत राज खूप चांगली होती. वेल डन, लिहा मग. सर त्रावणकोर स्टेटमध्ये ग्रामसभा इतक्या चांगल्या होत्या म्हणून तिथली डेव्हलपमेंट एवढी चांगली आहे, लिहा मग. मग तिकडचे रेफरन्सेस वापरा. तुम्ही याच्यापासूनही सुरुवात करू शकता, कुठल्या तरी कीवर्ड पासून सुरुवात करू शकता. तुम्ही प्रश्नावर कमेंट केली पाहिजे आणि प्रश्नातल्या प्रत्येक जो कीवर्ड आहे, कीवर्ड कुठले कुठले आहेत? कलेक्टिव्ह विजडम, एस्पायरेशन्स, विल ऑफ द पीपल इन रिस्पेक्ट टू ग्रामसभा इन पंचायत राज सिस्टीम, या प्रत्येक गोष्टीवर कमेंट केली पाहिजे तुम्ही आणि मग त्याच्यावर सार्वत्रिक उत्तर दिलेलं पाहिजे. मग त्याच्यात तुम्ही डिबेट्सही मांडले पाहिजे, त्याचे प्रतिवादही दिले पाहिजे. म्हणजे मी सुरुवात करतो सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की इट इज अ डेन ऑफ इग्नोरन्स आणि पंचायत राज सिस्टीम ही कास्ट सिस्टीमला पुढे नाही. दॅट इज वॉज डॉक्टर BR आंबेडकर वॉज मोस्ट कन्सर्न्ड अबाउट. सो मी त्याच्यापासून सुरुवात करतो. पण मी शेवट करतो की नाही यार हे सगळं होतं, पण कुठेतरी गांधी वॉज ऑल्सो राईट, कारण पंचायत राज सिस्टीममुळे डेव्हलपमेंट सुद्धा झालेली आहे आणि इवन दो वी डिडंट एक्सेप्ट इट देन, आपल्याला 90s मध्ये ती एक्सेप्ट करावी लागली. नाउ इट इज अप टू यू. ऑर मी उलट करतो, मी गांधीपासून सुरुवात करतो की हाऊ पंचायत राज सिस्टीम इज द ट्रू गव्हर्नमेंट. वी डोंट वॉन्ट स्वराज. पॉलिटिकल एलाइट्स कडनं आपल्याला गल्लीपर्यंत सगळी लोकशाही न्यायची. आणि मग मी शेवटी डॉक्टर BR आंबेडकरांवरून थांबतो, कारण महिलांना, SC STsला, OBCsला जे हक्क मिळायला पाहिजे ते पंचायत राज सिस्टीम्स मध्ये मिळतच नाही. सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पेटलेला मुद्दा पंचायत राज सिस्टीम्समुळे पेटतो, हे माहिती आहे ना. तिथपासून सुरुवात करू शकता. मराठा आरक्षणाला किंवा मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यायला ओबीसींचा विरोधाचं कारणच हे आहे की ओबीसी ज्या जागा आहेत आरक्षणातल्या पंचायत राज आणि लोकल बॉडीज मधल्या त्या मराठ्यांकडे जातील. तो खरा विरोधाचा मुद्दा. तिथूनही सुरुवात करा. मग कुठे आहे कलेक्टिव्ह विजडम? मग ओबीसींचं आणि मराठ्यांचं कलेक्टिव्ह विजडम एकत्र कुठे येते? मग एस्पायरेशन्स कुठे आहेत? मग कुणाचे एस्पायरेशन्स आणि काय एस्पायरेशन्स? कुठूनही सुरुवात करू शकता आणि एंड कुठेही करू शकता. पण ती कमेंट जी आहे ती रेलिव्हंट असली पाहिजे, तिला रेफरन्सेस व्यवस्थित असले पाहिजे, तिला स्कॉलर्स ह्यांनी हे केलेलं पाहिजे. मला असं वाटतं, पण तुम्हाला असं वाटतं या म्हणण्यामागे तुम्ही हे सगळे वाद आणि प्रतिवाद वाचलेत हे माहिती पाहिजे, कारण या प्रश्नांना वर्ड लिमिट नाहीये. सो कुठूनही सुरुवात करू शकता आणि कुठूनही शेवट करू शकता. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे आय गेस पंचायत राज सिस्टीम वरती. द ब्लू प्रिंट ऑफ ग्राम स्वराज इज की टू अंडरस्टँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. द ब्लू प्रिंट ऑफ ग्राम स्वराज इज की टू अंडरस्टँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. काय वाटतं या प्रश्नाबद्दल? गांधी किती जणांनी वाचले तिथे? वाचले? UPSCच्या ऑप्शनलसाठी आणि SA एथिक्ससाठी गांधींची जितकी वाचता येतील तितकी पुस्तकं वाचा. गांधी जितके वर्ष परीक्षा चालली आहे तितके वर्ष गांधी विचारले जात आहेत. राज्य सरकार बदलली, सगळं बदललं, गांधी आहेत. सो गांधींची कुठली पुस्तकं वाचली? हा, अच्छा. दुसरं कुठलं पुस्तक? त्यांचं ग्राम स्वराज नावाचं पुस्तक वाचलंय? वाचायचंय. हिंद स्वराज, यंग इंडिया,
यंग इंडिया, यंग इंडिया वाचलं? नवजीवन, सर्वोदय. मग गांधींचा पॉलिटिकल थॉट काय वाचलाय? नाही नाही, गांधींची लाईफ वाचणं हा एक भाग झाला त्याच्यातला, पण गांधी समजायचे असतील तर मी जी पुस्तकं आत्ता सांगितली ती सगळी वाचायला हवी. सर एवढी पुस्तकं एका गांधींसाठी 20-20 पानी पुस्तकं आहेत, छोटी छोटी पुस्तकं आहेत. उत्तम, हा, सर्वोदय, यंग इंडिया, ग्राम स्वराज, हिंद स्वराज, याशिवायही तुम्हाला गांधींबद्दल खूप वाचायला मिळेल. आता सगळे गांधी वाचून झाले, संपला का अभ्यास? नाही, कारण पॉलिटिकल सायन्स इज मोर अबाउट व्हॉट पीपल से अबाउट गांधी रॅदर दॅन व्हॉट गांधी सेज. गांधी हे कोणी राजकीय विचारवंत नव्हते. गांधींना ची राजकीय थिअरी, पॉलिटिकल थिअरी ही नंतरच्या लोकांनी कन्स्ट्रक्ट केलेली आहे. मनु भगवान किती लोकांनी वाचलेत? मनु भगवान नाव ऐकलंय? मनु भगवान. मनु भगवान इज अ पॉलिटिकल सायंटिस्ट. मनुस्मृती नाही, पॉलिटिकल सायंटिस्ट आहे मनु भगवान. मनु भगवान किती लोकांनी वाचले? सो मनु भगवान वाचा. सर इंग्लिश खूप कठीण जातं. नलिनी पंडित वाचा, मराठीत आहे. बीपी दत्ता वाचा. काय म्हटलंय लोकांनी गांधींबद्दल? हाऊ डू पीपल सी गांधी? इन व्हॉट पर्स्पेक्टिव्ह पीपल सी गांधी? हे लोक काय म्हणतायत गांधींबद्दल? हे लोक गांधींबद्दल काय म्हणतायत? किंवा मग सर हे सगळे खूपच कठीण जातात, मग चला आपण नेहरूंपासून सुरुवात करू. आंबेडकर, सर हेही कठीण जात आहेत सर, किंवा हे सगळ्यांनाच माहिती आहेत, नेहरू आंबेडकर तोंडपाठ आहे सर, मग तुम्ही हे वाचा ना. हा प्रश्न खरे यांच्या लिटरेचरवर आहे. दिस इज नॉट अ क्वेश्चन ऑन गांधी, दिस क्वेश्चन इज ऑन धिस पर्सन. हे नाव ऐकलंय? जेसी कुमारप्पा. एनसीआरटीत एक छोटासा पॅराग्राफ आहे जेसी कुमारप्पांवर, कुठे तो शोधून काढा. जेसी कुमारप्पा. काय प्रश्न आहे? द ब्लूप्रिंट ऑफ ग्राम स्वराज इज द की टू अंडरस्टँड द गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंगच या माणसाने मांडलंय. याच्यावर सध्या खूप लिखाण केलंय या व्यक्तीने. चैत्रा रेडकर, त्यांनी अख्खं पुस्तक लिहून काढलं आता जेसी कुमारप्पांवरती. सो गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. गांधी इज नॉट स्पीकिंग एनिवेअर एनिथिंग अबाउट प्लॅनिंग पर्स्पेक्टिव्ह. गांधी प्लॅनिंग कमिशन मध्ये नव्हते, गांधी ब्युरोक्रॅट नव्हते, गांधी एक्झिक्युटिव्ह नव्हते, पण गांधी ग्रामस्वराज बद्दल खूप काय बोलतात. आणि गांधींच्या ग्रामस्वराज मधनं गांधींची इकॉनॉमी कशी आहे, किंवा गांधींची प्लॅन्ड इकॉनॉमी कशी असेल, किंवा गांधीयन इकॉनॉमिक थॉट काय, याच्यावर सगळं काम जेसी कुमारप्पांचं आहे. सो दिस क्वेश्चन ऍक्च्युली इज टेकिंग लाईन्स फ्रॉम हिज लिटरेचर. सो जेसी कुमारप्पा, नलिनी पंडित, मनु भगवान, बीपी दत्ता, चैत्रा रेडकर, ही सगळी लोक या डिबेट्स बद्दल बोलतात आणि हे आत्ता बोलतात. त्यांचे आत्ताच खूप रिसर्च पेपर्स आणि पुस्तकं या सध्याच्या कालखंडात येतात, म्हणून हा प्रश्न आलाय की ब्लूप्रिंट ऑफ ग्राम स्वराज की टू अंडरस्टँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. मग तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे एवढा वेळ नाही, आम्हाला काही नाही. मग म्हणतो हे सगळे सोडून द्या, तुम्ही ह्यांना वाचलंय का? वाचलंय कोणी? ग्रामगीता. व्हॉट इज इट? गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. श्रम प्रतिष्ठेपासनं गावातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कराव्या, गावातलं शिक्षण कसं असावं, गावातली पद्धती कशी असावी, प्रत्येक गोष्टीत बारीक 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 गोष्टी तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या आहेत. मग तुकडोजी महाराजांपासून स्टार्ट करा या प्रश्नाचं उत्तर, की गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग तुकडोजी महाराजांनी कसा आणला, आणि मग या डिबेट्समध्ये घुसा. कारण फक्त तुकडोजी महाराज लिहिलं तर कोणी मार्क नाही देणार, कारण तुकडोजी महाराज इज अगेन नॉट अ पॉलिटिकल थिंकर, बट ही इज अ कंटेम्पररी ऑफ गांधीजी. त्यामुळे त्यांना महत्व आहे. इसर आम्ही तुकडोजी महाराजांपासून सुरुवात करतो आणि मग तुम्ही या सगळ्यावर या, आणि मग गांधीयन प्लॅनिंग मध्ये काय काय गोष्टी येतात, गांधी कशा कशाबद्दल बोलतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. कशा कशाबद्दल बोलतात गांधी ग्राम स्वराज मध्ये? ग्रामस्वराज मध्ये गांधी कशाबद्दल बोलतात? ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, अजून विलेज ऑटोनॉमी, अजून हा सेल्फ सफिशियन्सी, एज्युकेशन, कास्ट सिस्टीम बद्दल काय बोलतात? आपल्याला क्रिटिक करायचंय कास्ट सिस्टीम बद्दल. ते काय बोलतात? हसले तेव्हा मला लक्षात आलं तुम्हाला माहिती आहे ते कास्ट सिस्टीम बद्दल काय बोलतात ग्रामस्वराज मध्ये. ते कास्ट सिस्टीम रिमूव्ह नाही करत आहेत ग्रामस्वराज मधनं, त्याच्यावर क्रिटिकही आला पाहिजे. आणि मग ते प्लॅनिंग मध्ये कसं चुकतंय. आणि गांधींची बेसिक हे अशी होती की त्यांना रामराज्य हवं होतं, आणि त्या रामराज्यामध्ये त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट नको होती, पण पंचायत सिस्टीमची गव्हर्नमेंट हवी होती. त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, आणि अशी कुठे सिस्टीम किंवा याच्या जवळ जाणारी सिस्टीम कुठे अस्तित्वात होती का?
नाही नाही, ग्राम स्वराजच्या सिस्टीमवर की संपूर्ण देशात पंचायत राजवरच राज्य चाललंय आणि राजाच्या हातात खूप कमी पॉवर्स आहे, असं कुठे होतं? होतं असं कुठेतरी होतं नेपाळमध्ये. नेपाळ ह्याचं पंचायत गव्हर्नमेंट सिस्टीम, तिथे याचं काय झालं, या सगळ्या दृष्टिकोनातनं या प्रश्नावर उत्तरं द्यायला हवीत. आता पुढचं बघा, डिस्कस द रोल ऑफ एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स इन शेपिंग एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स इन इंडिया. कशाबद्दल बोलाल? आता याच्यात काय दोन व्हेरिएबल्स दिसतात किंवा दोन कीवर्ड्स काय दिसतात? करेक्ट, एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स आणि एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स. सो मला सांगा, एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स इन इंडिया? व्हॉट इज एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स इन इंडिया? ओके, अजून विच आर एन्व्हायरमेंटल ऍक्ट्स? चला, शंकर आयस वाचलं असेल. एन्व्हायरमेंटल ऍक्ट्स कुठले? WPA, वॉटर ऍक्ट, EPA, हा, CRZ ऍक्ट जो आहे तो पोस्टल रेग्युलेशन, जो EBA मधनं येतो तो. हा, अजून काही? हा, फॉरेस्ट ऍक्ट, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट. हा, ठीक आहे. आता यातले किती ऍक्ट्स हे मुव्हमेंट्स मधनं आलेत? किती ऍक्ट्स हे मुव्हमेंट्स मधनं आलेत? नाही सर, एखाद दुसराच असेल. फॉरेस्ट राईट्स ऍक्ट आलाय, बरोबर, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट आलाय. उरलेले तर नाही आले सर मुव्हमेंट मधनं. मग कुठे आला एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स एन्व्हायरमेंटल मुव्हमेंट्स मधनं? कुठे एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स एन्व्हायरमेंटल मुव्हमेंट्स मधनं? काय म्हटलंय? डिस्कस द रोल ऑफ एन्व्हायरमेंटल मुव्हमेंट्स इन शेपिंग एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स इन इंडिया. कुठे आला? कुठे? नाहीच आहे ना सर, ऍक्ट्स मध्ये तर कुठे दिसतच नाहीये, नाहीच दिसत आहे. मग कुठनं आला? कुठं? हे सगळं विसरा. हे आठवत आहे का काही? व्हॉट इज दिस? 32. व्हॉट इज आर्टिकल 32? रिट्स. जेव्हा माझे फंडामेंटल राईट्स, वेन माय फंडामेंटल राईट्स आर नॉट रिस्पेक्टेड और टेकन अवे फ्रॉम मी, आय कॅन गो टू कोर्ट्स. This for Supreme Court, 226 for High Court. Now, have you read this? MC Mehta case. वाचली कोणी ही केस? एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स इंडियातला समजून घ्यायचं असेल तर दिस इज द बायबल. MC Mehta केस. Right to environment is right to life. Right to water is right to life. Right to air is right to life. Everything which comes under environment is right to life started with MC Mehta case. त्यामुळे environment is not just environment. It is a very important part of right to life. म्हणजे environmental governance हा fundamental rights च्या governance मध्ये आणलाय या केस. So when you speak about environmental governance, it is actually you are speaking about fundamental right governance. तुम्हाला हे माहिती आहे का? Public trust doctrine, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, हे प्रिन्सिपल्स आहेत ज्युडिशियरीने इव्हॉल्व्ह केलेले. कॉमन्स, CPR, कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस, दीज आर द प्रिन्सिपल्स ऑफ एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स. कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, पब्लिक ट्रस्ट. आत्ता हे कीवर्ड्स लिहून घ्या. हे सगळे मी या लेक्चरला नाही शिकू शकत कारण दिस इज अ डिस्कशन. सो पब्लिक ट्रस्ट, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, CPR हे प्रिन्सिपल्स आहेत एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स. याच्या थ्रू एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स आपल्याकडे केला जातो. जलयुक्त शिवार योजना माहितीये? काय जलयुक्त शिवार योजना? कोण बांधताय ते? गावातली लोक, प्रशासन की सरकार? गावातली लोक, प्रशासन पैसा देतोय आणि सरकार निवडणुका जिंकतोय. सो CPR दॅट इज कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस. गावातलं पाणी, गावातलं भूजल हे गावाचं आहे, गावाची मालकी, त्याला म्हणतात कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, आम्ही एखादी इंडस्ट्री उभारतोय, ती इंडस्ट्री उभी करताना आम्ही तिथलं पाणी खराब करणार आहे, त्याच्या आधीच आम्ही असे टँक्स उभे केले पाहिजे की जे सगळं दूषित पाणी आहे त्या टँक्समध्ये जाईल, ते नदीत जाणार नाही. दॅट इज प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. आणि पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राईन म्हणजे काय? नद्या, झाडं, डोंगर, जंगलं ही ट्रस्ट आहे, सरकारची ट्रस्ट आहे. ट्रस्ट म्हणजे माहिती आहे ना काय? ट्रस्टीशिप ही संकल्पना माहिती आहे ना? सो ती सरकारची जबाबदारी आहे, सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ते पब्लिक हा शब्द आहे.
सो इट इज पीपल प्लस गव्हर्नमेंट. ह्या 3 कन्सेप्ट्सवरती इंडियन एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स आहे, नॉट बाय दीज ऍक्ट्स. या ऍक्ट्स मध्ये याचा अंतर्भाव दिसतो. फॉरेस्ट राईट ऍक्ट्स मध्ये कुणाला राईट्स दिलेले आहेत? कम्युनिटीजला दिलेले आहेत ना. तर कम्युनिटी रिझर्व्ह व सिस्टम्स वगैरे जे येतात डब्ल्यूपी मध्ये ते कुठनं येतात? कोअर, बफर आणि त्याच्या बाहेरचे जे झोन्स आहेत तिथला गव्हर्नन्स कुणासोबत आहे? कम्युनिटी सोबतचा गव्हर्नन्स आहे. कोस्टल रेग्युलेशन झोन मध्ये इंडस्ट्रीजला काय वापरलं जात आहे? प्रिकॉशनरी प्रिन्सिपल वापरलं जातं. ग्राउंड वॉटर गव्हर्नन्स महाराष्ट्रातला अभ्यास करा, कम्प्लीट CPR वर आहे. सो किंवा आपल्याकडे नॅशनल फॉरेस्ट काय येतात? एक जजमेंट होती खूप महत्वाची की सुखना लेक जी आहे चंदीगड मधली, इट्स नॉट अ लेक, इट्स अ लिव्हिंग बिंग. पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राईन. सो ह्या सगळ्या डॉक्ट्राईन्स तुम्हाला माहिती पाहिजे, देन यू विल बी एबल टू राईट अबाउट एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स. हे वाचा, या डॉक्ट्राईन्स तुम्हाला वाचाव्याच लागतील. कारण एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स इज समथिंग GS2 ला विचारलं जात आहे, प्रीला विचारलं जात आहे, इंटरव्ह्यूला विचारलं जाईल, ऑप्शनलला विचारलं जातं. आणि हे सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आता त्यांनी त्यांच्या सिलेबसमध्ये आणलेलं आहे. सो हे वाचायला काहीही पर्याय नाही, हे वाचावं लागेल. आणि त्याच्यात आधीचा भाग आहे एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स. व्हॉट आर द एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स इन इंडिया? चिपको मुवमेंट. अजून कुठली आहे एन्व्हायरमेंटल मुवमेंट? नर्मदा बचाव आंदोलन. अजून कुठली आहे मुवमेंट? अरे सांगा की एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स. अरे अजून? आरे इज नॉट एस्टॅब्लिश मुवमेंट येट, बट स्टील गुड एक्झाम्पल, लोकल एक्झाम्पल आहे. अजून कुठली मुवमेंट आहे? ती मुवमेंट आहे का? इट इज नॉट अ मुवमेंट. वेस्टर्न घाट्स कस्तुरीरंगन इज नॉट अ मुवमेंट. ती कमिटी आहे. वेस्टर्न घाटसाठी मुवमेंट असावी अशी मागणी आहे. मुवमेंट अजून यायची आहे, बट यावी मागणी. तुम्ही करू शकता मुवमेंट. सो अजून कुठल्या मुवमेंट्स येतील याच्यामध्ये? अँटी वेदांता मुवमेंट बद्दल ऐकलंय कोणी? अँटी वेदांता नियामगिरी हिल्सची मुवमेंट आहे. थुत्तुकुडी मुवमेंट आहे, थुत्तुकुडीमध्ये समुद्रासाठी केलेली. नाणारमध्ये काय झालं? कोणाला माहिती आहे नाणारमध्ये काय झालं? ऑइल इंडस्ट्री विरुद्धची मुवमेंट झाली. त्याच्यानंतर आता अजून एक गाव आहे तिथे पण अशीच एक मुवमेंट झाली मागच्या वर्षी, त्याचं नाव विसरतोय. नाणार नंतर अजून एका गावात ती ऑइल, आय गेस दाभोळच आहे. सो या सगळ्या मुवमेंट्सला आपण एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स म्हणतो. मी म्हणतो या एन्व्हायरमेंटल मुवमेंट्सच नाही आहेत. दीज आर नॉट एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स. ग्रेटा थनबर्गचं नाव किती लोकांनी ऐकलं? What Greta Thunberg is doing is environmental movement. What this is not environmental movement. Why? She's doing international level. But these people are doing national, local level, so they are not environmental movements. Very elitist. Why this is not environmental movement? Okay, what is Chipko movement about? I will come to it. What is Chipko movement about? Chipko movement कशासाठी होती? कोणी केली आहे मुवमेंट माहिती आहे? उत्तराखंड मधल्या महिलांनी केली आहे. का केली आहे माहितीये? कारण उत्तराखंड मधल्या जंगलांमधला जो लाकूड फाटा असायचा तो आणून त्या बाजारामध्ये विकायचा, ज्याची आग बनवली जायची. ती सगळी जंगलं धरण बांधण्यासाठी आणि एका इंडस्ट्रीला दिली गेली होती टिंबर बनवण्यासाठी, म्हणून केलेली मुवमेंट आहे. मग ही मुवमेंट पर्यावरण वाचवण्यासाठी की स्वतःचा रोजगार वाचवण्यासाठी? स्वतःचा रोजगार. नर्मदा बचाव आंदोलन कशासाठी? कोणाची मुवमेंट आहे? नर्मदा पट्ट्यातील भिल्लांची. का? त्यांच्या जमिनी जात आहेत नदी खोऱ्यात. मग ही जमीन वाचवायची मुवमेंट आहे की ही एन्व्हायरमेंटल मुवमेंट आहे? ही जमीन वाचवायची मुवमेंट आहे, ही एन्व्हायरमेंटल मुवमेंट नाहीये. परत आरेबद्दल तोच युक्तिवाद करता येईल मला. आरेमध्ये पण परत मुंबईत जमिनींचा प्रश्न आहे. अजून कुठली आहे? नियामगिरी हिल्सची मुवमेंट. तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. थुत्तुकुडी फिशिंग इंडस्ट्री पूर्ण बंद होते. सो इंडियन एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स आर नॉट ऍक्च्युअली एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स, दीज आर मुवमेंट्स ऑफ लाईव्हलीहुड. आणि हे मी नाही बोलत आहे, अनक्वायट वुड्स, रामचंद्र गुहा पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. जर एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स बद्दल वाचायचं तर अनक्वायट वुड्स पुस्तकच आहे एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स बद्दल इंडियातलं. अनक्वायट वुड्स, शांत नसलेली झाडं. अनक्वायट वुड्स. किंवा अजून एक पुस्तक आहे त्यांनी धनंजयराव गाडगियांसोबत लिहिलेलं, एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ इंडिया. सर आम्ही 600 पानी पुस्तक वाचा का? नका वाचू. इंट्रोडक्शन वाचा, कन्क्लुजन्स वाचा, त्याच्यातले आर्ग्युमेंट्स काय तेवढं लिहून घ्या, त्याच्यात कुणाकुणाचे कोट्स दिलेत ते लिहून घ्या, काय म्हणतायत ते समजून घ्या. सगळं पुस्तक वाचायची गरज नाही.
आणि मग आता या एन्व्हायरमेंटल मोमेंट्स मधनं कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस, पब्लिक ट्रस्ट डॉक्टर आणि प्रिकॉशनरी प्रिन्सिपल काय येतं? बिकॉज दीज आर लाईव्हलीहूड मुवमेंट्स. त्या लाईव्हलीहूड मुवमेंट्स आहेत आणि लोकांचे लाईव्हलीहूड वाचवणे ही संविधानाची प्रथम जबाबदारी आहे. बिकॉज राईट टू लाईव्हलीहूड इज अगेन राईट टू लाईफ. सो दॅट इज हाऊ इट इज कमिंग. हा या प्रश्नाचा खरा क्रक्स आहे. बट मग आता हा प्रश्न सर, हा असा प्रश्न आहे, डिस्कस द रोल ऑफ इन शेपिंग एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स इन इंडिया. मग आम्ही म्हणतो सर आम्ही इंडियाच्या तुलनेत आधी बाहेरचं सांगतो आणि मग इंडियातलं सांगतो की हे इंडियात कसं वेगळं आहे. जसं की बोलिव्हियामध्ये काहीतरी कुचबांबा डिक्लेरेशन नावाचं झालेलं आहे, पाण्यासाठी खूप मोठी चळवळ उभी राहिली, ती कशी वेगळी आणि मग इंडियातली कशी वेगळी. यू कॅन डू दॅट ऑल्सो, बट यू विल हॅव टू स्टिक टू इंडिया, कारण इथे इंडिया तुम्हाला दिलेला आहे. So either you take international experiences and then say how environmental movements in India are different and how they are influencing environmental governance, or how they are not influencing environmental governance. मग सर याची सुरुवात कुठून करायची? याची सुरुवात गांधींपासून करता येईल, किंवा याची सुरुवात मी गांधींपासून नाही करणार, याची सुरुवात मी करेन सुंदरलाल बहुगुणांपासून. बिकॉज ही वॉज द फोरमोस्ट एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट इन इंडिया, सुंदरलाल बहुगुणा. आणि याच्यात परत महिलांबद्दल बोलायचं तर देअर इज अ एन्व्हायरमेंटल थिंकर इन इंडिया, इंटरनॅशनली रेकॉग्नाइज्ड, वंदना शिवा. त्याच्याशिवाय एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स बद्दल खूप चांगलं काम आहे, पण ते कुठे युपीएससीच्या याच्यात मला दिसत नाही. ते आहे अमिता बाविस्कर. अमिता बाविस्करांचं एक पुस्तक आहे, ते सगळ्यांनी वाचायला हवं, इन द बेली ऑफ द रिव्हर, नदीच्या पोटात, इन द बेली ऑफ द रिव्हर. अमिता बाविस्कर अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक आहेत. इन द बेली ऑफ द रिव्हर. आता सर हे सगळं वाचता येणार नाही, नका वाचू, पण हे जे लिहिलंय याच्याबद्दल तुम्ही 2 पानं इंटरनेटवर जाऊन शोधली, रिव्ह्यूज दिलेले इन द बेली ऑफ द रिव्हरचे अनेक ठिकाणी आलेले आहेत. अमिता बाविस्कर इज अ एस्टॅब्लिश्ड अकॅडमिशियन. वंदना शिवांची तर हजारो पुस्तकं आहेत, एनसीईआरटीत पण आहे, अँड्र्यू हेवूड मध्ये पण आहे. तेवढं जरी वाचलं आणि त्याचे काही पॉईंट्स काढले आणि उद्या प्रश्न आला तर टॅकल करता येईल, उत्तम, तसंही करता येऊ शकेल. हा, रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन इज मेजर सोर्स ऑफ एथनिक कॉन्फ्लिक्ट. एलॅबोरेट विथ स्टेटमेंट विथ रेलिव्हंट एक्झाम्पल्स. Relative deprivation is major source of ethnic conflict. What is the major variable in this question, or the keyword in this question? Okay, मला याच्यात एकच कीवर्ड दिसतं ज्याच्यावरती हा प्रश्न फिरतोय, that is ethnic conflict. What is ethnic conflict, or what is ethnicity? Ethnic conflict, ethnicity वाचले का? Common language, common race. Superiority किंवा ethnocentrism. Conflict means conflict between one or between community. एथनिसिटी हे याचं अंडरस्टँडिंग या प्रश्नात बेसिकली अपेक्षित आहे. ते तुम्हाला आहे का, तो हा प्रश्न विचारतोय. रिलेटिव्ह डिप्रेशन इज मेजर सोर्स ऑफ एथनिक कॉन्फ्लिक्ट. आणि हे एलॅबोरेट करायचं म्हणजे याला क्रिटिक करायचं नाहीये. दिस इज नॉट अ क्रिटिक क्वेश्चन. कमेंट असेल तरी क्रिटिक करता येतं. इथे एलॅबोरेट करायचं म्हणजे दिस इज ट्रू हे त्यांना माहिती आहे, त्यांना हेच तुम्ही लिहायचंय. एलॅबोरेट करा म्हणजे हे विशद करा, डिटेलमध्ये लिहा. पण मग एथनिसिटी म्हणजे काय हे त्यांना अपेक्षित आहे. रिअल क्वेश्चन इज व्हॉट इज एथनिसिटी, डू यू नो व्हॉट इज एथनिसिटी. आणि अगेन दिस इज नॉट अ इंडिया सेंट्रिक क्वेश्चन. इट इज, ऑल्दो युअर फ्लो शुड बी इंडिया सेंट्रिक, कारण सर पार्ट 2 मध्ये इंडियन गव्हर्नन्स अँड पॉलिटिक्स वी ऑल नो दिस. बट व्हॉट इज एथनिसिटी याचं जर तुम्हाला अंडरस्टँडिंग असेल देन यू विल बी एबल टू आन्सर दिस. पॉल ब्रास किती लोकांनी वाचलाय? पॉल ब्रास, हॅव यू रेड दिस पर्सन? याचं काम आहे एथनिसिटीवरती इंडियातल्या. किंवा आता हे वाचू नका, हा जुना झालाय, हा माणूस वाचा, थॉमस ब्लूम हॅन्सन. थॉमस ब्लूम हॅन्सन, एथनिसिटी. आता एथनिसिटी कोणालाही उत्तर देता आलेलं नाही. हिंदीमध्ये काय म्हटलंय एथनिसिटीला तेवढं तर सांगा मला. नाही तिथे लिहिलंय ना हिंदीत, काय लिहिलंय क्वेश्चन पेपरवर हिंदीत दिलं असेल ना. नृजातीय, नृ म्हणजे माणसं, नृ म्हणजे माणसं, जातीय म्हणजे माणसांचे समूह, क्लासिफिकेशन्स, मानवी समूहांचे जे जे क्लासिफिकेशन्स आहेत त्यांना एथनिसिटी म्हणतात. हा आमचा मानवी समूह, आम्ही सगळे मराठी लोक, दिस इज एथनिसिटी. नाही, एथनिसिटी इज नॉट अबाउट रेशियल सुपिरियरिटी, दॅट इज डिफरंट. रेशियल सुपिरियरिटी इज झिओनिझम, ते हिटलर.
नाहीच आहे, निगेटिव्ह नाहीच आहे त्याच्यात. ऍक्च्युअली ते निगेटिव्ह नाही आहे. एथनिसिटी दॅट इज झिओनिझम, समथिंग विच वॉज प्लीज्ड बाय हिटलर. रेशियल सुपिरियरिटी झिओनिझम मध्ये जातात ते, किंवा झेनोफोबिक किंवा दुसऱ्या एथनिसिटीबद्दल असणारा तिटकारा. एथनिसिटी म्हणजे मानवी समूह. आपल्याकडे ते एथनिक म्हटलं की नक्की काहीतरी भांडणच असणार अशी आपली दृष्टी झालेली असते. आम्ही मराठी लोक, दिस इज आवर एथनिसिटी. आम्ही मराठा लोक, ही आमची एथनिसिटी आहे. तुम्ही महाराष्ट्राबाहेर कुठेही जा, तिथे मला लोक विचारतात की, मोठमोठे पॉलिटिकल थिंकर्स असं विचारतात की, तुम्ही सगळे लोक मिळून युपी बिहारी लोकांविरुद्ध आरक्षणाची मागणी का करताय? असं की युपी बिहारींविरुद्ध आरक्षणाची मागणीच नाहीये. आरक्षणाची मागणी इथल्या ग्रामीण प्रश्नांमुळे आणि इथल्या जातीची मागणी आहे. त्यांना असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठा लोक, कारण दे सी मराठाज एज आर एथनिसिटी. एव्हरीवन इन महाराष्ट्र इज मराठा, कारण त्यांच्या हिस्ट्री बुक्स मध्ये तसं चालेल. एव्हरीवन इन, दे डोंट सी मराठा एज अ कास्ट. ते आपलं अंडरस्टँडिंग आहे. दॅट इज अवर अंडरस्टँडिंग ऑफ एथनिसिटी. मराठा इज अवर अंडरस्टँडिंग ऑफ एथनिसिटी. सो एथनिसिटी ही अशी असते, मानवी समूह. मग ती रेसही असू शकते, ती ट्राईबही असू शकते, ती कम्युनिटीही असू शकते, ती जेंडरही असू शकते. महिलांचा समूह, दॅट ऑल्सो कॅन बी कन्स्ट्रक्टेड एज एथनिसिटी, अँड इट कॅन ऑल्सो बी रेस, कास्ट, क्लास. आता इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये कास्ट आणि ट्राईब्स हे दोनच जास्तीत जास्त त्याचे हे झालेले, कास्ट अँड ट्राईब्स. आणि आता त्यांनी काय म्हटलंय, रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन इज अ मेजर सोर्स ऑफ एथनिक कॉन्फ्लिक्ट. मग कास्ट कॉन्फ्लिक्टचा मेजर सोर्स रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन कसा, आणि ट्रायबल कॉन्फ्लिक्टचा रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन कसा. आणि त्याच्यातली दुसरी गंमत म्हणजे त्यांनी हे म्हटलंच नाहीये एथनिक कॉन्फ्लिक्ट म्हणजे दोन एथनिसिटीज मधला कॉन्फ्लिक्ट की स्टेट आणि एथनिसिटी मधला कॉन्फ्लिक्ट. मराठा आरक्षणाचा संघर्ष हा स्टेट सोबतचा संघर्ष आहे, बरोबर ना. मराठा, आता त्याच्यात मराठा ओबीसी हे सगळं आता सुरू झालेलं आहे, बट ऍक्च्युअल तो मराठा वर्सेस द स्टेट. नागांचा संघर्ष हा नागा वर्सेस स्टेटचा संघर्ष आहे. इट इज अन एथनिक कॉन्फ्लिक्ट. एथनिसिटी इज कॉन्फ्लिक्टिंग विथ द स्टेट. हाऊ यू डिफाईन एथनिक कॉन्फ्लिक्ट, तुम्ही कशी व्याख्या करता. तुम्ही असं म्हटलं, मग तुम्ही म्हणा ना की सर एथनिक कॉन्फ्लिक्ट म्हणजे दोन एथनिसिटीज मधला संघर्ष, एथनिसिटी आणि स्टेट मधला संघर्ष, किंवा एका एथनिसिटीतला अंतर्गत संघर्ष. तिन्ही वेज आहेत. दॅट इज एथनिक कॉन्फ्लिक्ट. म्हणून म्हटलं ना, हा संपूर्ण प्रश्नच एथनिक कॉन्फ्लिक्ट भोवती फिरतो. आणि मग रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन त्याला कसं जबाबदार आहे. ही मराठ्यांचा आरक्षणाची मागणी ही मुळात ग्रामीण भागात झालेली जी आतपड्यातली शेती आहे आणि नोकऱ्यांचा अभाव आहे, त्याच्यामुळे मराठा आरक्षणासाठी आज पेटून उभे राहिलेले आहे. किंवा वेगवेगळ्या भागातले कुकीचीन नागांचे संघर्ष का झालेले आहेत, कश्मीरी संघर्ष का झालेले आहेत. इंडियामध्ये कुठं कुठं कास्ट आहे आणि कुठं कुठं ट्राईब आहे आणि कुठं कुठं तुम्हाला ते एथनिसिटी. म्हणून म्हटलं थॉमस ब्लूम हॅन्सेन वाचा. थॉमस ब्लूम हॅन्सेननी आत्ताच खूप सुंदर पुस्तक लिहिलं एथनिसिटी अँड स्टेट ऑफ इंडियावरती, की कसे एथनिक कॉन्फ्लिक्ट्स इंडियाला स्टेटला हे करतात. पुस्तक नाही, रिसर्च पेपर्स आहेत, आर्टिकल्स आहेत, न्यूजपेपर आर्टिकल्स सुद्धा आहेत थॉमस ब्लूम हॅन्सेनचे. त्याच्यानंतर सर थोडे जुने लोक, रजनी कोठारी. रजनी कोठारी हॅज रिटन अबाउट एथनिक. पॉल ब्रास आहे. बट शक्यतो इंडियन थिंकर्स वापरायचा प्रयत्न करा. थॉमस ब्लूम हॅन्सेन सुद्धा चालेल. इंडियन थिंकर्स वापरा. याचं कारण आपल्याकडे असा समज असतो की वेस्टर्न लोकांचं लिहिलं की म्हणजे काहीतरी खूप भारी असतं. प्रॉब्लेम असा असतो ना, वेस्टर्न लोक इंडियातले नसतात. सो त्यामुळे ते तिकडनं येतात, इथे अभ्यास करतात आणि इथल्या गोष्टींबद्दल लिहितात. त्यामुळे त्याच्यात खूप बायसेस आणि चुका असतात. आणि या सगळ्यांना क्रिटिक करणारे लोक तुमचे पेपर चेक करत असतात. कारण इंडियन अकॅडमिशियन्स, मग चुकून तुम्ही प्रताप भानुमेनांचं लिहिलं आणि प्रताप भानुमेनाचा पेपर चेक करत असले, झाले इंटरव्ह्यूला गेले तुम्ही पुढे. सो इंडियन थिंकर्सची नावं जास्त वापरा. आणि इंडियन थिंकर्स याच्याबद्दल खूप लिहितात. मग सर आम्हाला नाही सापडत आहे, मराठीतलं वाचा. साधनामध्ये काय येत आहे, त्या चौसाळकरांचं ते कुठलं मासिक आहे, समाज प्रबोधन पत्रिका, त्याच्यात काय येत आहे, त्याच्यात काय थिंकर्स म्हणतात मराठीतले, ते वाचा, ते लिहा, ते वापरा. त्याला जास्त हे द्या, कारण त्याला खूप व्हॅल्यू आहे. ते कोणीच लिहिणार नाहीये तुमच्याशिवाय. पण ते मांडलं अशा पद्धतीने पाहिजे की ते इंटरनॅशनल डिबेट्समध्ये आलंय. तुम्ही त्याच्या याच्याशी त्याचा हे केला पाहिजे. हे झालं. असं कोणी सांगितलं की लोकल थिंकर्सला इंटरनॅशनल व्हॅल्यू नसते? ते तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं द्या ना, तुमच्या लिटरेचरमधनं द्या. आणि असं नाहीये की लोकल थिंकर्सला इंटरनॅशनल व्हॅल्यू नाहीये. सुहास पर्शिकर पुणे विद्यापीठात होते. प्रताप भानुमेता इंटरनॅशनल थिंकरच आहेत, पण सुहास पर्शिकर होते, सुमंत होते, आहेत ना. कितीतरी लोकल लँग्वेजेसमध्ये लिहिणारी लोक आहेत. मग तसे लोक आम्हाला माहिती नाही, मग शोधावे. अशोक चौसाळकर आहे इंटरनॅशनल मांडणी. त्या बरोबर ती लोक आहे. किंवा त्याच्या आधीच्या बॅचमधले राजेंद्र व्होरा. तुम्ही शोधा, इंडियन थिंकर्स शोधा किंवा ऍक्टिव्हिस्ट शोधा. पण मग तुम्ही तो जो डिबेट आहे पॉलिटिकल सायन्सच्या याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं डिबेट्स. जे ग्रेटर डिबेट्स आहेत त्याच्यात तुम्ही कसे सिच्युएट्स करता. आणि मग ते बोलताना या लोकल व्हॉइसेस आहे असं म्हणून मांडा.
आणि मग हे म्हणा की सबाल्टन व्हॉइसेस लोकल व्हॉइसेस येतातच कुठे, सांगा त्या लोकल थिंकर असं म्हणतो जोडा गायत्री स्पिवाकशी. कॅन सबाल्टन स्पीक, तिथं प्रश्नच विचारते. माहिती ना गायत्री स्पिवाक, वाचा गायत्री स्पिवाकचं एक आर्टिकल आहे कॅन सबाल्टन स्पीक, त्या तोही इथे ऍक्च्युली रेफरन्स येऊ शकतो. आणि मग रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन मध्ये तुम्ही थोडंसं फॅक्च्युअल हे वापरू शकता की पाण्याची कमतरता झाली, लँड नाही आहे, लॅक ऑफ रिसोर्सेस, एम्प्लॉयमेंट नाही, मग तिथे थोडासा फॅक्च्युअल डेटा द्यायचा की एम्प्लॉयमेंटचे इश्यूज कसे आहेत, कास्ट वाईज कसे आहेत, किंवा लँडचे इश्यूज कसे आहेत, तिथे मग तुम्ही फॅक्च्युअल डेटा द्या. असं ते म्हणतात आणि ते तुम्हाला एलॅबोरेट करायचंय. मला वैयक्तिक विचाराल तर मला हे पटत नाही, पण आता त्यांनी एलॅबोरेट म्हटलं, क्रिटिसाइज म्हटलं असतं तर मी वेगळं सांगितलं असतं, बट दे वॉन्ट यू टू एलॅबोरेट ऑन दिस. मला वैयक्तिक हे पटत नाही, बट दॅट इज फाईन. माझं वैयक्तिक मत आहे की लॅक ऑफ रिसोर्सेस हे स्टेटनी ढकललेलं आहे. लॅक ऑफ रिसोर्सेस येण्याचं कारण तुम्ही ज्या पद्धतीचा गव्हर्नन्स दिलाय ते आहे, आणि युअर गव्हर्नन्स इज कॉज ऑफ एथनिक कॉन्फ्लिक्ट, बट दॅट इज नॉट व्हॉट द क्वेश्चन वॉन्ट्स. हां, so governance which was started by colonial government which is still continued by us, that is what I think, but that is not the question. आणि त्यांनी they are nowhere saying that you should criticize it, they are saying elaborate it. मग elaborateच कर, मग नका तुम्ही त्याला, मग क्रिटिसाइज करायला गेला तर मार्क जातील, बाकी काही होणार नाही. सो ते नका क्रिटिसाइज करू. सध्याचं कुकी मैतेई आहे, पण मी म्हणेन तुम्ही कुकी मैतेई नका घेऊ, तुम्ही मराठा धनगर संघर्ष घ्या, तुम्ही मराठा माई संघर्ष घ्या. ते करा ना मेन्शन, पण ते कमी करा आणि हे जास्त करा. किंवा साऊथ मधले कम्मा रेड्डी संघर्ष घ्या. आणि रिसोर्सेस बद्दल बोलताना फक्त एम्प्लॉयमेंट बद्दल बोलू नका, रिव्हर बद्दल बोला, लँड बद्दल बोला, फॉरेस्ट बद्दल बोला, रिसोर्सेस किती प्रकारचे आहेत, एज्युकेशन बद्दल बोला. कारण एम्प्लॉयमेंट, कुकी चिन्मयते, दिस इज समथिंग विच इज गोइंग टू बी इन एव्हरी आन्सर. ते असलंच पाहिजे, त्याच्यावर तुम्ही 2च ओळी लिहा आणि मग बाकीच्या प्रश्नांवर गोष्टींवर जास्त लिहा. बिकॉज तो एक्झामिनर वाचून कंटाळणार आहे का पॉईंट नंतर की अरे सगळेच कुकी चिन्मयते वाचय. आणि सेकंडली कुकी चिन्मयतेचा संघर्ष हा रिलेटिव्ह डिप्रायव्हेशनमुळे नाही आहे बाय द वे, त्यामुळे ते लिहिणं घातक आहे. ऍक्च्युली त्या कॉन्ट्रोवर्सीत पडू नका मला वैयक्तिक विचाराल तर, कारण कुकी चिन्मयतेंचा संघर्ष हा खूप वेगळा आहे. सो लिहू शकता आता, पण लिहून टाळावं. हा, वेगळं लेक्चर घेतो मी याच्यावर, माझी PhD आहे त्या विषयात, एक वेगळं लेक्चर घेईन. हा, काय प्रश्न होता? आजचा पेपर वाचून आलायस का? आजच्या पेपरमध्ये अशी आर्ग्युमेंट आली आहे कारण हिंदूमध्ये आजची. नाही, मराठा आणि धनगर ही वेगळी एथनिसिटी आहे, कारण एथनिसिटी तुम्ही स्वतः ठरवत असताना. कास्ट इज ऑल्सो एथनिसिटी. आणि धनगर तर म्हणतात धनगर ही कास्टच नाही आहे, आमची एक कास्ट आहे धनगड. सो ते तर स्वतःची एथनिसिटी नाकारून दुसरी एथनिसिटी स्वीकारतात. मराठी म्हणून तू त्यांना एक कन्सिडर करू शकतो, बट दे आर नॉट आयडेंटिफाईंग देमसेल्व्स इन दॅट. ती लँग्वेज एथनिसिटी झाली, बट दे आर फायटिंग फॉर कास्ट एथनिसिटी. आणि कास्ट, लँग्वेज, मानवी समूह एथनिसिटीचं सगळ्यात सोपं हे आहे. आणि एथनिसिटीच्या डेफिनेशन्स जितक्या तुम्ही सोशॉलॉजीमध्ये जाल तितक्या वेगळ्या आहेत, अँथ्रोपॉलॉजीत जाल तितक्या वेगळ्या आहेत. त्यामुळे पेपरच्या सुरुवातीलाच एथनिसिटी म्हणजे तुमची काय डेफिनेशन आहे हे मांडूनच सुरुवात करायचं, कारण मग ते व्हॉट इज युअर एथनिसिटी हे ठरलं नाही, कारण 1000 लोक 1000 गोष्टी बोलत असतात. हा, 6 एथनिसिटीज असू शकतात किंवा एक एथनिसिटी नसू शकते. इट इज डिपेंड्स ऑन हाऊ ही डिफाईन्स एथनिसिटी. तुम्ही एथनिसिटी कशी डिफाईन करता? आय एम युनिव्हर्सल, मी जागतिक माणूस आहे, मग मी माझ्या सगळ्याच ओळखी पुसून टाकतोय ना, असूच शकतात. इंटर एथनिसिटी म्हणजे इंट्रा म्हणतोयस की इंटर म्हणतोयस? दोन इंट्रा एथनिसिटी कॉन्फ्लिक्ट मधला, जाती जातींमधला वाद महाराष्ट्रातलाच आहे, खूप जुना वाद आहे. 96 कोळी वर्सेस नॉन 96 कोळी. अँथ्रोपॉलॉजीवर आता त्याच्यावर खूप मोठमोठ्या प्रमाणात आलेले आहेत, आणि आता आरक्षणाच्या याच्यातनं पण खूप येत चाललेलं आहे की ज्या पद्धतीने 96 कोळी नॉन 96 कोळीजला वापरतात. हे फक्त 96 कोळी नॉन 96 कोळीमध्ये नाहीये, प्रत्येकच जातीमध्ये इतक्या पोटजाती आणि त्या पोटजातींमध्ये इतके वाद आहेत किंवा इतक्या सिस्टीम्समध्ये कॉन्फ्लिक्ट्स आहेत, किंवा याच्याहून वेगळं उदाहरण हे आपण स्वीकारत नाही आपल्या सिस्टीम्स बद्दल आलेलं. मार आणि कुकीचा संघर्ष. कुकी म्हणतात हे आमच्यातलेच आहेत, मार म्हणतात आम्ही कुकी नाही. मैतेई आणि कुकींचा संघर्ष हाही इंटर एथनिसिटी कॉन्फ्लिक्ट आहे, कारण ते म्हणतात आम्ही मणिपुरी ट्राईब्स आहोत, हे म्हणतात तुम्ही मणिपुरी ट्राईब्स नाही. दीज आर इंटर एथनिसिटी कॉन्फ्लिक्ट. जेव्हा एथनिसिटी नाकारली जाते समोरच्याची, त्याच्यातनं इंटर एथनिसिटी कॉन्फ्लिक्ट इंडियामध्ये तरी आलेले आहेत. डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ दलित स्ट्रगल टू एस्टॅब्लिश इगॅलिटेरियझम इन इंडियन सोसायटी ड्युरिंग फ्रीडम मुवमेंट. या प्रश्नात व्हेरिएबल्स काय आहेत? कॉन्ट्रीब्युशन ऑफ दलित स्ट्रगल टू एस्टॅब्लिश इगॅलिटेरियनिझम इन इंडियन सोसायटी ड्युरिंग फ्रीडम मुवमेंट.
दोनच व्हेरिएबल्स आहेत. एक टेम्पोरल कॉन्टेक्स्ट आहे फ्रीडम मुवमेंट, इगॅलिटेरियनिझम आणि दलित स्ट्रगल. दलित स्ट्रगल म्हटलं की सगळ्यात पहिले काय डोळ्यासमोर येतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपलं. पुढे काय? महात्मा फुले इज नॉट दलित स्ट्रगल, दॅट इज अगेन नॉट अ दलित स्ट्रगल. दलित स्ट्रगल, बहुजन मुवमेंट वेगळी, दलित मुवमेंट वेगळी. दलित बहुजन एकत्रित, मग देन थिअरायझेशन म्हणजे त्यांनी स्पेसिफिक दलित स्ट्रगल हा शब्द वापरलाय. दलित धुरीण कोण आहेत भारतीय इतिहासातले? धुरीण जे दलित स्ट्रगल म्हटलंय ना त्यांनी, कॉन्ट्रीब्युशन ऑफ दलित स्ट्रगल टू ड्युरिंग फ्रीडम मुवमेंट. फ्रीडम मुवमेंट मध्ये दलित स्ट्रगलला हे करणारी लोक कोण? हो ना, मग पुढे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेच, कोणीच ना करत नाही, त्यांचं तर लिहावंच लागेल. ते सोडून कोण आहेत? या तसा अभ्यास करणारी लोक कोण आहेत? आहे का कोणी? तुम्ही यांचं नाव ऐकलंय काय? आणि मला ज्यांच्यासाठी हा प्रश्न आलाय असं वाटतोय तो माणूस हा आहे. हॅव यू रेड दीज पीपल? ज्ञानेंद्र पांडे आणि रणजित गुहा. कोण आहेत ही दोन लोक? किंवा हे नाव ऐकलंय? अजून एक नाव सांगतो. रणजित गुहा, आकाश सिंग राठोड, ज्ञानेंद्र पांडे. These all people write about subaltern history. यांचा स्पष्ट असा आरोप असतो सबाल्टन हिस्टोरियन्सचा. रणजित गुहा गेले मध्यंतरी. सो सबाल्टन हिस्टोरियन्सचा असा स्पष्ट आरोप असतो की इंडियन फ्रीडम स्ट्रगल जे काही बिपिन चंद्र आम्हाला दाखवतात किंवा जे आमच्या याच्यात शिकवलं जातं ते फक्त काँग्रेसनी लढवलेलं स्ट्रगल आहे. आणि काँग्रेस म्हणजे काही टिपिकल ब्रॅह्मनिकल लोकांनी लढवलेलं स्ट्रगल आहे. कारण एलिटिस्ट अँड दॅट टू ब्रॅह्मनिकल स्ट्रगल. कारण काँग्रेस कोण लीड करत होतं? नेहरू कोण होते? पटेल कोण होते? दीज ऑल वर ब्रॅह्मनिकल पीपल. ब्राह्मण किंवा तत्सम जातीतनं येणारी किंवा तत्सम वर्णातनं येणारी लोक होती. त्यामुळे त्याच्यात खरा इंडियन फ्रीडम स्ट्रगल येतच नाही. मग खरा इंडियन फ्रीडम स्ट्रगल कुठे आहे? तर तो पिझंट्सचा स्ट्रगल आहे, तो दलितचा स्ट्रगल आहे. मग तुम्ही हे नाव ऐकलंय का? अय्यन काली, अयोध्यादास पांडीधर, अयोध्यादास पांडीधर, H.J. खांडेकर. ही नावं ऐकली आहेत का कुठे? H.J. खांडेकर, अयोध्यादास पांडीधर, अय्यंकाली. दीज ऑल वर द दलित लीडर्स इन फ्रीडम स्ट्रगल. आणि यांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ज्या मुवमेंट्स उभ्या केल्या यातली काही नावं एनसीईआरटीत आहेत. अयोध्यादास नाहीये, बाकी दोन एनसीईआरटीत आहेत ही नावं. कुठल्या ते बघा. या लोकांनी ज्या ज्या त्यांच्या स्ट्रगल्स उभ्या केल्या आहेत आणि त्यांचे मुद्देच वेगळे आहेत. दलित चळवळ काय करत होती? जेव्हा इंडियाज फ्रीडम स्ट्रगल होत होतं तेव्हा दलित चळवळ काय करत होती? काळारामचा सत्याग्रह करत होता. काळारामचा सत्याग्रह कुणाविरोधात होता? ब्रिटिशांविरोधात होता की समाजातील जातीयवादाविरोधात होता? म्हणजे बेसिकली ते इगॅलिटेरियनिझम बद्दल बोलतायत ना, मनुस्मृतीचं दहन. इगॅलिटेरियनिझम बद्दल बोलतात की ज्या गोष्टी इगॅलिटेरियनिझम प्रीच करत नाही त्याचं सिम्बॉलिक दहन आम्ही करतो. आणि असे वेगवेगळे सत्याग्रह बाकी भारतात कुठे कुठे कोणी कोणी केले? तर अय्यंकालींनी केलेले आहेत, अयोध्यादास पांडीधरांनी केलेले आहेत, H.J. खांडेकरांनी सोलापूर पट्ट्यात केलेले आहेत. असे अजून दलित लीडर्स कोण आहेत जे त्या काळी लिहत होते? एक खूप महत्वाचं नाव याच्यातलं आहे जे त्या काळी या सगळ्याला थिअराईज करत होतं आणि जे आपल्याकडे खूप कमी लिटरेचरमध्ये सापडतं, D.D. कोसंबी. ही सगळी लोक काय बोलत होती जेव्हा इंडिया फ्रीडम स्ट्रगल चाललं होतं? ते कशाबद्दल बोलत होते? फक्त काळारामचा सत्याग्रह, पुणे करार, मनुस्मृती दहन ह्या 3 गोष्टी लिहून दलित स्ट्रगल हे होत नाही. दॅट इज आंबेडकरियन स्ट्रगल. बट अदर दॅन डॉक्टर B.R. आंबेडकर ऑल्सो देर वॉज अ दलित स्ट्रगल विच वॉज गोइंग ऑन थ्रू आउट द कंट्री. वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स होत होत्या. केरळात अय्यंकालीच्या अंतर्गत होत होत्या. अयोध्यादास पांडीधर काहीतरी द्रविडियन मुवमेंट सगळी दलित स्ट्रगल मधनं आलेली आहे. अयोध्यादास पांडीधर असं म्हणतो की द दलित्स ऑफ तमिळनाडू आर ऍक्च्युअली द बुद्धिस्ट पीपल हु आर वँक्विश्ड बाय ब्राह्मन्स हु केम फ्रॉम नॉर्थ इंडियन. त्याच्यातनं पुढे सगळं द्रविडियन चळवळीचं साहित्य उभं राहिलेलं आहे. ही आणि अयोध्यादास पांडीधर हा महात्मा फुल्यांना समकालीन आहे. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे की ही लोक काय बोलतात. ही मी 4 नावं सांगितली, तुम्ही अजून 5 नावं शोधा, गुगलवर मिळतील. कुठलं एखादं दलित चळवळीचं पुस्तक. महाराष्ट्रातलं मराठीत राजा ढालेंनी याच्याबद्दल खूप काम केलेलं आहे. राजा ढाले हे स्वतःही दलित चळवळीत होते, पण हे उत्तर वसाहतवादी म्हणजे दलित पॅन्थर चळवळीत होते.
त्यामुळे दलित स्ट्रगल आणि इगॅलिटेरियनिझम बद्दल बोलताना त्यांचे ऍक्च्युली मुद्दे काय होते, त्यांचे मुद्दे जमिनींसाठी होते का, त्यांचे मुद्दे आरक्षणासाठी मुद्दे होते का, ते फ्रीडम मुवमेंटमध्ये होते का, त्यांचं स्वातंत्र्य, कारण त्यांच्यासाठी फ्रीडम मुवमेंट काय होती, त्यांच्यासाठी फ्रीडम ब्रिटिशांपासून फ्रीडम होतं की जातीयवादापासून फ्रीडम होतं. दलित चळवळीला ही भीती होती का की आज इंग्रज आहेत म्हणून आम्हाला आरक्षण मिळते, म्हणून आमच्याकडे कायदा आहे, उद्या गोरासाहेब गेल्यावर परत आमच्यावर कुणाचं राज्य येणार आहे, इथल्याच उच्चवर्णीयांचं राज्य येणार आहे, ब्राह्मणांचं राज्य येणार आहे, ही भीती दलित चळवळींना होती का. आणि मग ते त्याच्यातनं काय प्रीच करतात आणि मग हे त्यांचे लीडर्स काय बोलतात. आणि मग या दलित चळवळीला गांधीजी कसे बघतात, कारण फ्रीडम मुवमेंट म्हटल्यावर गांधी येणार, नेहरू कसे बघतात, त्याचे समकालीन इतर लीडर्स कसे बघतात, सावरकर कसे बघतात, हिंदू महासभा कशी बघते, आणि मग त्या इगॅलिटेरियनिझम मधनं काय मिळालं, मग आलं का इगॅलिटेरियनिझम किंवा नाही आलं का, या सगळ्यावरची कमेंट या प्रश्नात अपेक्षित आहे. The legacy of planning commission still has a bearing on India's development policies. हा प्रश्न सोपा आहे खरं तर. याच्यातले कीवर्ड्स काय, मला याच्यात एकच कीवर्ड दिसतो, डिस्कस. कारण ते म्हणतात लेगसी ऑफ प्लॅनिंग कमिशन स्टिल हॅज बेअरिंग ऑन इंडियाज डेव्हलपमेंट पॉलिसीज. मला हे वाक्य चुकीचं वाटतं, म्हणून ते डिस्कस म्हणतात. कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे. प्लॅनिंग कमिशनची लेगसी काय आहे आपल्याकडे. बेसिकली प्लॅनिंग कमिशन कुठनं आलं होतं, रशिया. मग त्याची लेगसी काय आहे आपल्याकडे. जर एवढं चांगलं होतं, जर त्याची लेगसी हे म्हणतात तसं लेगसी ऑफ प्लॅनिंग कमिशन स्टिल हॅज बेअरिंग ऑन इंडियाज डेव्हलपमेंट पॉलिसीज, इफ दिस इज ट्रू वाय वी डिसबँडेड प्लॅनिंग कमिशन. बंद का केलं आपण, थंड बक्स्यात का टाकलं, एवढी चांगली लेगसी तर थंड बक्स्यात का टाकलं. सो व्हॉट इज लेगसी ऑफ प्लॅनिंग कमिशन इन इंडिया. 5 year प्लॅन्स, हे तर झालं जीएसचं उत्तर. प्लॅनिंग कमिशन कुठनं आलं, रशियामध्ये. रशियामधली गव्हर्नन्स सिस्टीम कशी होती, सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट. अजून गव्हर्नन्सची सिस्टीम विचारतो मी, आयडियोलॉजी नाही विचारत. सेंट्रलाइज्ड. आपल्याकडे कशी गव्हर्नन्स सिस्टीम आहे, फेडरल आहे ना, कालपर्यंत तरी फेडरल होती, क्वासी फेडरल पण फेडरल, म्हणजे कालपर्यंत तरी होती, उद्याचं मला विचारू नका. सो जर आपल्याकडे फेडरल सिस्टीम आहे तर मग आपण सेंट्रलाइज प्लॅनिंग कमिशन का घेतलं. म्हणजे दिल्लीत 4 माथ्यांनी बसायचं, JNU मध्ये शिकायचं, अमेरिकेत जाऊन यायचं, रशियात फिरून यायचं, आणि मग सांगायचं की मेळघाटातल्या आदिवासी पट्ट्यामध्ये असा गव्हर्नन्स असला पाहिजे. हेच होतं ना प्लॅनिंग कमिशनचं काम. किंवा कुकी चेन मैत्रीणला आणि महाराष्ट्रातल्या भिल्लांसाठी एवढं आवंटन करा, हेच होतं ना प्लॅनिंग कमिशनचं काम. देशभर धरणं बांधा. सेंट्रलाइज लेगसी आहे त्यांची, आणि आम्ही फेडरल आहोत. एक मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधान झाला तेव्हा पहिले ते बसत्यात जात आहे, कारण तिथलं प्रॉब्लेम्स दिसतात ना. प्लॅनिंग कमिशनची लेगसीच प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण ते सेंट्रलाइज प्लॅनिंग बघतायत आणि एका ठिकाणी बसून देशाचं प्लॅनिंग करतायत. कुकी चीन माहिती म्हणतायत का की आम्ही इम्फाळमध्ये राहून सांगतो तुम्ही दिल्लीचं असं प्लॅनिंग करा, पण दिल्लीतली लोक सांगतायत ना. तो प्रॉब्लेम आहे प्लॅनिंग कमिशनचा. सो त्याच्यामुळे त्या प्रॉब्लेमवर बोललं पाहिजे. लेगसी ऑफ प्लॅनिंग कमिशन स्टिल हॅज बेअरिंग ऑन इंडियाज डेव्हलपमेंट पॉलिसीज. आणि मग त्याच्यात दुसरा मुद्दा म्हणजे डेव्हलपमेंट पॉलिसीज. व्हॉट इज इंडियाज डेव्हलपमेंट आणि हाऊ डू डेव्हलपमेंट इज सीन. चंदन महंतो, इंडियन डेव्हलपमेंट बद्दल चंदन महंतो खूप लिहिलेलं आहे. व्हॉट इज इंडियन डेव्हलपमेंट अँड हाऊ व्हॉट आर द प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर राखी बॅनर्जी इंडियन डेव्हलपमेंट बद्दल लिहितात. ही सगळी नवीन लोक आहेत लिहिणारी. जुन्या याच्यात लिहिणारे मग प्रताप भानू मेहता आहेत, ती सगळी ठरलेली नावं आहेत. पण इंडियन डेव्हलपमेंट बद्दल खूप मोठ्या, आणि अशी लोक लिहा की जी डेव्हलपमेंटला प्रॉब्लेमेटाईज करतायत की डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम्स काय आहेत. आता आपण पोस्ट डेव्हलपमेंट इरामध्ये आलोय की डेव्हलपमेंटचे काय प्रॉब्लेम्स आहेत. मग याच्यात थोडेसे फॅक्ट्स टाकता येतील की काय डेव्हलपमेंट पॉलिसीज आहेत आजच्या सध्याच्या गव्हर्नमेंटच्या, काय पॉलिसीज आहेत, त्यांच्यात काय प्रॉब्लेम आहे. प्लॅनिंग कमिशनची सेंट्रलाइज पासून आपण फेडरल लेगसीकडे आलेलो आहोत, आणि प्लॅनिंग कमिशन कडनं काय घेतलेलं आहे. प्लॅनिंग आपण फक्त प्लॅनिंग कमिशन कडनं आज घेतलेलं आहे. त्यांची रिसर्च पेपर्स आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, आर्टिकल्स आहेत. हिंदूमध्ये लिहित असतात ही लोक, इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहित असतात. तेव्हा यू विल हॅव टू कीप अन आय. सर 2020 मध्ये आर्टिकल आलंय, आता तुमच्याकडे ई पेपर्स आहेत. एक कीवर्ड टाकला की तुम्हाला डेव्हलपमेंट म्हटलं की डेव्हलपमेंटवरती सगळे ओपेड मिळतात. खूप आर्टिकल्स येत आहेत. अगदी तुम्हाला असं वाटत नसेल की सर रिसर्च पेपर्स नाही वाचतायत, बट कॉम्पिटिशन आणि पेपरचा पोत बघता याला रिसर्च पेपर्स थोडंसं अंडरस्टँडिंग हवं आहे, थोडंसं, खूप नाही तरी. किंवा एक जुनं पुस्तक आहे, एक टेक्स्टबुक आहे, ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, प्रताप भानू मेहतांनी एडिट केलेलं आहे.
ते तुम्ही यू कॅन स्टार्ट दॅट फॉर द रेफरन्स, ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, अँड देन यू कॅन ड्राईव्ह ओव्हर इट. हां, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ नॅशनल कमिशन फॉर वुमेन. सरळ प्रश्न आहे, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ नॅशनल कमिशन फॉर वुमेन, आणि म्हणून तो प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सगळं GS2 मध्ये जाऊ शकतं. जेव्हा तुम्ही म्हणता स्ट्रक्चर, तेव्हा पॉलिटिकल सायन्समध्ये स्ट्रक्चरची खूप वेगळी व्याख्या आहे. व्हॉट डू यू कॉल अ स्ट्रक्चर? देर आर थिंकर्स हु आर नोन एज स्ट्रक्चरलिस्ट थिंकर्स. माहिती आहे ना, स्ट्रक्चरलिस्ट थिंकर्स आणि पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट थिंकर्स. कोण असतात स्ट्रक्चरलिस्ट थिंकर्स? हां, हे वाचा जास्त. स्ट्रक्चरलिस्ट थिंकर्स, कारण ते स्ट्रक्चर आणि फंक्शन्स बद्दल बोलतात, म्हणजे दे आर ऍक्च्युली स्पीकिंग अबाउट अ आयडियोलॉजी. व्हॉट इज बद्दल बोलणारी लोक आहे स्ट्रक्चरलिस्ट, आणि व्हॉट ऑट टू बी किंवा व्हॉट नॉट टू बी बद्दल बोलणारी लोक आहे पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट. पुढच्या वेळेमध्ये पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट बद्दलही प्रश्न आलेला आहे. स्ट्रक्चरलिस्ट थिंकर्स मध्ये कोण येतात? वेबर, डुर्खेम. हे पॉलिटिकल सायंटिस्ट नाहीये, हे सोशॉलॉजिस्ट. यांच्या स्ट्रक्चरल थिअरीज वरती पॉलिटिकल सायन्समध्ये पुढे स्ट्रक्चरल थिअरीज आलेले, पण ही लोक माहिती पाहिजे. आणि याच्यावर पुढे आलेले लोक कोण? आल्मंड, ईस्टर्न, किंवा गव्हर्नन्स बद्दल बोलणारे रॉबर्ट डाहल, हे सगळे पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत. मेरियम, ही सगळी लोक पॉलिटिकल सायंटिस्ट. जेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर आणि फंक्शन बद्दल विचारलं जात आहे ना, तेव्हा हे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स बद्दल काय बोललं जातं? स्ट्रक्चर अँड फंक्शनल थिअरी आपली थिअरी आहे. तेव्हा नॅशनल कमिशन ऑफ विमेन मध्ये एक चेअरमन आहे, 4 मेंबर्स आहेत, राष्ट्रपती त्यांना नियुक्त करतो, त्या बायका असतात, त्या वेगवेगळ्या देशातनं येतात. हे सगळं तर मग हे GS मध्ये येतं. हे बाकीच्या विषयाची लोक लिहू शकतात, पॉलिटिकल सायन्समध्ये कुठे येतं? तुम्हाला ते स्ट्रक्चर क्रिटिसाइज करायचं की बाबा चेअरमन आहे, त्या चेअरमन सोबत मेंबर्स आहेत, ते राष्ट्रपती आहे. स्ट्रक्चरल थिअरी मधनं यांचे काय इश्यूज आहेत, किंवा अशा कमिशनला काय आहे की बाबा त्यांच्याकडे काही पॉवर्स आहेत का, आणि पॉवर्स असतील तर त्या डिव्हायडेड आहे का? ते सेंट्रलाइज स्ट्रक्चर आहे की फेडरल स्ट्रक्चर आहे? मग सेंट्रलाइज फेडरल स्ट्रक्चर असेल तर पॉवर्स किती आहे? लिमिटेड पॉवर आहे का? लेजिटिमेट पॉवर आहे तर ती लिमिटेड आहे का? नॅशनल विमेन कमिशन तुम्हाला स्थापन का करावं लागतं, आणि स्थापन करून काही फायदे झाले आहेत का? नॅशनल विमेन कमिशन आल्यावर किती वर्षांनी महिला आरक्षण आलं, किंवा किती महिलांचे प्रश्न सुटले? मग तिथे तुम्ही फॅक्ट्स द्या की रेप सुटले नाही, हे सुटलं नाही, ते सुटलं नाही, ते सुटलं नाही. सो त्यांचे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स काय आहेत? ते सेंट्रलाइज्ड आहे की हे आहे? अशी बॉडी हवी की कोणीतरी म्हणेल की सर अशी बॉडीच नको, आपण मुव्हमेंटच चालू करू बायकांची, चालेल. त्याच्या स्ट्रक्चरल अप्रोचेस बद्दल तुम्ही बोला, आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चरलिझम थोडंसं वाचायला हवं. की वेबर बोलतो की हे अशी हायरार्की इन्स्टिट्यूशन्सची असायला पाहिजे, त्याच्याबद्दल बोला, कारण ते समजवायला गेलं तर लेक्चर संपेल. हाऊ डू यू अग्री विथ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आर मोर फंडामेंटल than the fundamental rights in meeting socio-economic justice as mentioned in preamble of the constitution? What do you feel of this? How far do you agree the directive principles of state policy are more fundamental than fundamental rights in meeting socio-economic justice? काय वाटतं? मार्गदर्शक तत्व ही सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी जास्त फंडामेंटल आहेत का फंडामेंटल राईट्स पेक्षा? मला नाही वाटत असं. मला असं नाही वाटत. काय शब्द वापरलेत बघा ना त्यांनी. हाऊ फार डू यू अग्री डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आर मोर फंडामेंटल दॅन फंडामेंटल राईट्स इन मीटिंग सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस. सामाजिक आणि आर्थिक न्यायाबद्दल बोलतात ते. त्या सामाजिक आणि आर्थिक स्वराज्याबद्दल किंवा गव्हर्नन्स बद्दल नाही बोलत आहेत ते जस्टिस बद्दल बोलतात. सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस साठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असायला हवे, आणि ते असतील तर ते डायरेक्ट करतील स्टेटला, असं कुणाचं मत होतं? कॉन्स्टिट्यूशन मेकर्सचं. सो सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस साठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जास्त फंडामेंटल आहे असं मत कुणाचं होतं? कॉन्स्टिट्यूशनल मेकर्सचं. वास्तवात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा जास्त वापर झाला की फंडामेंटल राईट्सचा जास्त वापर झालाय सोशिओ इकॉनॉमिक जस्टिससाठी इंडियाच्या? फंडामेंटल राईट्सचा. रिट ज्युरिस्डिक्शन आर्टिकल 32 सगळ्यात जास्त वापरला गेलेला आहे. सो तुम्हाला तो थिअरी आणि प्रॅक्टिस मधली हे सांगायचे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कॉन्स्टिट्यूशन मेकर्सचं काय एन्विसाजमेंट होतं, ते त्यांनी कसं उतरवलं. तेव्हा कॉन्स्टिट्यूशन बद्दलचे जे थिंकर्स आहेत, जी ऑस्टिन,
ब्राईस, जे चंद्रचूड, ही लोक काय म्हणतायत तेव्हा? आत्ताचे चंद्रचूड नाही, मी यांच्या वडिलांबद्दल बोलतोय. But fundamental rights are in itself to provide political justice, socio-economic justice. करेक्ट, यू आर राईट. त्यांनी विचारलं काय, हाऊ फार यू ॲग्री दॅट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आर मोर फंडामेंटल अँड फंडामेंटल राईट्स इन मीटिंग सोशो इकॉनॉमिक जस्टिस. फंडामेंटल राईट्स आर फॉर पॉलिटिकल जस्टिस, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर सोशो इकॉनॉमिक जस्टिस. बट ॲक्च्युअलिटीमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सपेक्षा फंडामेंटल राईट्सची डेफिनेशन वाढवून ते सोशो इकॉनॉमिक जस्टिससाठी जास्त वापरले गेले. दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से हिअर. की सोशो इकॉनॉमिक जस्टिससाठी जास्त फंडामेंटल राईट्स वापरले गेले. आपल्याकडे प्रोसिजर बाय लॉ होतं, ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ का झालं? राईट टू लाईफ म्हणता तर राईट टू लाईफमध्ये राईट टू मॅरेज पण आलेलं आहे, राईट टू सेक्शुअलिटी पण आलेला आहे, राईट टू लाईफ किती वाढलेला आहे, राईट टू हेल्थ आलेला आहे, राईट टू वॉटर आलेला आहे. सो जेव्हा तुम्ही सोशिओ इकॉनॉमिक जस्टिसबद्दल बोलता तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बनवले, त्यांची एन्विसाजमेंट तशी होती, पण स्टेटवर अंकुश ठेवायला ॲक्च्युली ज्युडिशियरीने जास्त फंडामेंटल राईट्स वापरलेले. सो आता तुम्ही म्हणाल नाही सर, नाही पटत आहे, गो अहेड. तुम्ही असं म्हणा की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जास्त आहेत, चांगले आहेत, त्यांनी फंडामेंटल राईट्सपेक्षा चांगलं काम केलं, कारण स्टेटनी आमच्याकडे खूप चांगले लॉज केलेत आणि ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधनं आलेले. तुम्ही प्रूव्ह करू शकला तर उत्तम. करू शकता का प्रूव्ह, ते मलाही सांगा. हां, जस्टिस चंद्रचूड. त्याच्यानंतर दिस इज वन मोर नेम, जस्टिस गजेंद्र गडकर. यांनी या लोकांनी ज्या पद्धतीने फंडामेंटल राईट्सचा वापर केलेला आहे, भगवती, PN भगवती, ही लोक कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलतायत. कॉन्स्टिट्यूशन बनतंय तेव्हा, ऑस्टिन, ब्राईस ही तेव्हाची कंटेम्पररी लोक आहेत, आणि ही नंतर कॉन्स्टिट्यूशन वापरणारी लोक आहेत. गजेंद्र गडकर, चंद्रचूड, भगवती हे कॉन्स्टिट्यूशन वापरणारी लोक आहेत. आणि मग या दोघांमधल्या थिअरीज मधल्या गॅप कसे आहेत, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दलच बोलतात. यांनी फंडामेंटल राईट्स वापरलेत. हे लोक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दल बोलतात, हे फंडामेंटल राईट्स वापरतायत. सो त्याच्यातनं थिअरी आणि प्रॅक्टिस मधला कसा फरक येतो, आणि त्यातनं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कुठल्या स्पेक्ट्रममध्ये फंडामेंटल आहेत, फंडामेंटल राईट्स कुठल्या स्पेक्ट्रममध्ये फंडामेंटल आहेत, आणि प्रॅक्टिसमध्ये काय झालेलं आहे, म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये काय झालेलं आहे, अशा पद्धतीने हे द्यायला हवं. त्यानंतर वुमेन्स रोल इन अँटी अराक मुवमेंट, डायरेक्ट NCERTतनं घेतलेला प्रश्न आहे. अँटी अराक मुवमेंट माहिती आहे? व्हॉट इज अँटी अराक मुवमेंट? लिकर, अँटी लिकर मुवमेंट आहे ती, करेक्ट. व्हॉट इज वुमेन्स रोल इन अँटी अराक मुवमेंट? हा प्रश्न का आलाय इथे, वुमेन्स रोल इन अँटी अराक मुवमेंट? हाँ हाँ, हो, पण अँटी अराक मुवमेंट कधीची आहे? अँटी अराक मुवमेंट आत्ताची नाही आहे. अँटी अराक मुवमेंट 1970s-80s मधली मुवमेंट आहे. आणि इट इज द सेम टाइम जेव्हा विमेन रिझर्वेशनची मागणी जोर धरायला लागली. विमेन म्हणजे महिलांचे प्रश्न हे दारूच्या भोवती फिरतायत, पण महिलांचे प्रश्न मांडायला संसदांमध्ये आणि विधानसभेमध्ये बायकाच नाही आहेत. आणि तेव्हापासून कुठेतरी विमेन रिझर्वेशनसाठी आरक्षण असायला हवं ही मागणी जोर धरायला लागली. हा अराक मुवमेंटचा सगळ्यात मोठा हे होता. साऊथमधनं ती मागणी आली आणि त्याच्यानंतर 50 वर्ष लागली आपल्याकडे ते रिझर्वेशन आता यायला. अजून 5 वर्ष आहेत आय गेस. सो त्यातनं हा प्रश्न आलेला आहे की विमेन्स रोल इन अँटी अराक मुवमेंट. सो अँटी अराक मुवमेंट मधला रोल फक्त अँटी अराक मुवमेंट पर्यंत नाहीये. इट हॅज फार रिचिंग इफेक्ट्स ऑन इंडियन गव्हर्नन्स. आणि मग आता तो रोल काय होता, तेव्हा महिलांनी म्हणजे बेसिकली महिलांचं रिप्रेझेंटेशन, पार्टिसिपेशन, जस्टिफिकेशन, मॅनिफेस्टेशन, मॉबिलायझेशन, अशा अनेक गोष्टी त्या मुवमेंटमध्ये येतात. आणि मग याच्यासाठी तुम्हाला इंडियन फेमिनिस्ट लिटरेचर वाचायला हवं, कारण त्याच्यात बऱ्यापैकी गोष्टी अराक भोवती फिरत आहेत. वंदना शिवांचं खूप सुंदर काम आहे या सगळ्यावरती. कमला भसीन, उर्वशी बुटेला, मीना कंडस्वामी, थाउजंड्स ऑफ रायटर्स ज्या लोकांनी अराक मुवमेंट बद्दल लिहिलंय, विमेन्स मुवमेंट बद्दल लिहिलंय आणि याच्याबद्दल लिहिलंय. सर आम्हाला अराक मुवमेंट बद्दल स्पेसिफिक माहित नाही, तुम्हाला वुमेन्स मुवमेंटच्या तरी यांच्या थिअरीज माहिती पाहिजे. या लोकांनी काय विमेन्स मुवमेंट इन इंडियाबद्दल लिहिलं आहे, त्या थिअरीज वापरून मग तुम्ही अराक मुवमेंट बद्दल लिहा की हे सगळं आम्हाला अराक मुवमेंटमध्ये कसं दिसतं ते लिहा तुम्ही, की हे सगळं अराक मुवमेंट बद्दल लिहा. त्यानंतर रेलिव्हन्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. कोर्टाच्या जितक्या जजमेंट्स मिळतील ना तितक्या आणा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बद्दलच्या. आणि दुसरीकडे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या वर्किंग बद्दल वेगवेगळे स्टेटचे चीफ मिनिस्टर्स काय बोलतायत ते आणा, बिकॉज दे आर पॉलिसी पर्सन्स हिअर.
एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिलबद्दल जितक्या जजमेंट्स आहेत त्या तुम्हाला ॲक्च्युली कॉन्स्टिट्यूशनची जी लॉची पुस्तकं आहेत ना, MP एक पुस्तक आहे, त्याचं पूर्ण नाव आठवत नाही, किंवा PM बक्षी आहे, जितक्या केसेस त्याच्यात दिलेल्या आहेत, प्रत्येक आर्टिकलच्या खाली केसेस दिलेल्या असतात, त्या केसेस वापरून त्या केसेसमध्ये काय जजमेंट दिलेली आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्सबद्दल ते वापरा. आणि जिथे जिथे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स आहे, एक राज्य जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पूर्णपणे बंद करायचा प्रयत्न करते, ते कुठलं राज्य आहे ते शोधा आणि त्या राज्यातनं काय पॉलिसी येते आणि जिथे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हवं असं म्हटलं जाते तिथे काय हे आहे. काश्मीरमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलबद्दलची काय मतं आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणात काय मतं आहेत, महाराष्ट्रात काय मतं आहे, आणि मग त्या सगळ्यातनं त्याचा रेलिव्हन्स काढा. कारण जर या बॉडीला बेसिकली लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स हे डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीसाठी आलेले आहेत, कारण तशी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्सला काही पॉवर नाही आहे, त्यांचे डेलिबरेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. पण आज आमच्या लोकशाहीत डेलिबरेशन्स होतात का हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे तो रेलिव्हन्सचा इश्यू आलेला आहे. त्यानंतर लिगल रेमेडीज इन पार्ट 3 ऑफ आर्टिकल 32 रिट ज्युरिस्डिक्शन भरपूर लिहिता येईल. एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्समध्ये रिट ज्युरिस्डिक्शननी काय केलंय, इकॉनॉमिक ज्युरिस्डिक्शनमध्ये काय केलंय, इंटरस्टेट वॉटर डिस्प्युट्समध्ये काय केलंय, इंटरस्टेट डिस्प्युट्समध्ये काय केलेलं आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये काय केलेलं आहे. रिट ज्युरिस्डिक्शनचा जितका ब्रॉड वापर झाला आहे तो तुम्हाला तितका छोट्या याच्यात लिहायचा आहे, कारण 150 शब्दांचा प्रश्न आहे. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, बेसिकली त्या रिझोल्युशन मधली जी फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीला तुम्हाला मांडायचं आहे आणि त्याच्या सगळ्या बाजू इथे हे करायच्या, कारण ना कमेंट म्हटलंय, ना क्रिटिसाइज म्हटलंय, ना काही म्हटलंय, राईट म्हटलंय, म्हणजे ब्रॉड एंडेड. सो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मधली फिलॉसॉफी काय आहे, ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये कशी उतरली, ती वर्किंगमध्ये कशी उतरली आणि आज ती कशी वापरली जाते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनची, की त्यात फिलॉसॉफीला काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मागच्या वर्षीचा मी द हिंदू वाचत होतो आणि मला असं दिसलं की हिंदूमध्ये दर महिन्यामध्ये एकदा तरी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा शब्द आलेला. दर महिन्यात मागच्या वर्षभर जर तुम्ही हिंदूचा एक पेपर काढला तर दर महिन्यात एक तरी बातमी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीवर आलेली. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? नो, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? नाही, म्हणून मी विचारलं की हिंदूला दर महिन्याखाली आलेला आहे हा शब्द. तुम्ही जाऊन बघा परत एकदा, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे काय ते मला सांगा. नाही, नो नो, ते तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये डायरेक्टच दिलेलं आहे, इट इज पीपल, वी द पीपल, सुरुवातच कॉन्स्टिट्यूशनची तिथून होते. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? नाही, काही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचं नाही आहे त्याच्यात. बरं, कॉन्स्टिट्यूशन सोडा, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी सोडा, जीवनातली नैतिकता म्हणजे काय, इथनं मला सुरू करा. व्हॉट इज मोरॅलिटी इन युअर लाईफ? नैतिकता म्हणजे काय? स्टिकिंग टू व्हॅल्यूज, नैतिकपणे वागणं, खोटं बोलू नये, खरं बोलावं, अभ्यास करावा, वेळेवर झोपावं, वेळेवर उठावं, करुणा असावी, कोणाचा राग करू नये, या सगळ्या ज्या व्हॅल्यूज असतात ती नैतिकता. आता मला सांगा कॉन्स्टिट्यूशनल नैतिकता म्हणजे काय आणि ती कुणासाठी आहे? हा, स्टेटसाठी की स्टेटच्या एलिट्ससाठी? स्टेटच्या एलिट्ससाठी आहे. म्हणजे ते ब्युरोक्रॅट्स असतील, ते पॉलिटिकल लीडर्स असतील, ते पॉलिटिकल पार्टीज असतील, ते राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, कुठल्याही हालतीत कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात घडेल असा प्रमाद त्यांनी करायचा नाहीये. कॉन्स्टिट्यूशनच्या मूळ व्हॅल्यूज ज्या आहेत, जी कॉन्स्टिट्यूशन मधली नैतिकता आहे, त्याला धरून वागणं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. फिलॉसॉफी खूप मोठी आहे कॉन्स्टिट्यूशनची. गव्हर्नन्समध्ये तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल नैतिकता कशी पाळता? हां, that is constitutional morality. Even Supreme Court exceeding the role, it's not moral. High Court, bureaucracy. मग constitutional behavioralism, how to behave according to constitution. Constitutionalism is a very big thing. Constitutional behavior, हे कॉन्स्टिट्यूशन आहे आणि हे आम्ही अंमलात आणतोय आणि अंमलात आणताना आमच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा आम्ही ओलांडायच्या नाही, पण त्या मर्यादा आम्ही ओलांडतो. जसं त्यांनी करेक्ट सांगितलं, गव्हर्नर मर्यादा ओलांडतोय, जज सुद्धा मर्यादा ओलांडतात ना, की आर्टिकल 142चा तुम्ही किती वापर करताय, राजकीय नेतेही करतायत, भ्रष्टाचार करताना ब्युरोक्रॅट्सही करतायत. सो कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, मग ती कॉन्स्टिट्यूशन मधनं कुठून येते? ब्युरोक्रॅटची ती 310 ते 312 मधनं येते आहे का? ज्युडिशियरीची ती कुठनं येते? स्टेटची सगळी मोरॅलिटी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधनं येते. स्टेटनी काय करायला हवं, वेलफेअर स्टेट आहे, सो ती काय करायला हवं. किंवा आम्हाला आमचे सर नेहमी फर्ग्युसनला सांगायचे की
IAS अधिकाऱ्याकडे जर 3 लोक आलेली असतील, एक गरीब माणूस आलाय, एक मंत्री आलाय आणि एक श्रीमंत माणूस आला, तो आधी मंत्र्याला बोलवेल, मग श्रीमंत माणसाला बोलवेल आणि शेवटी गरीब माणसाला बोलवेल. बट व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी? सगळ्यात पहिले कोण आले? मग गरीब माणूस सगळ्यात पहिले आला असेल तर त्याला आत बोलवेल. कारण कॉन्स्टिट्यूशन तर काय सांगतं? इक्वल प्रोटेक्शन ऑफ ऑल, इक्वल जस्टिस फॉर ऑल. बट हे वागण्यात होतंय का? हे नाही होत आहे. दॅट इज कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. How we can differentiate between constitutional morality and constitutionalism? मला वाटलंच तुला प्रश्न विचारशील. कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची आयडिओलॉजी, कॉन्स्टिट्यूशनची विचारधारा. हे आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्या कॉन्स्टिट्यूशनची विचारधारा ही अशी अशी आहे. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्या वागण्यामध्ये कशा उतरवायच्या. आता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे कॉन्स्टिट्यूशनलिझममध्ये येतं, सेडिशन हे कॉन्स्टिट्यूशनलिझममध्ये येतं, कारण आपल्याकडे सेडिशन दिलेलं आहे 19 कलमांतर्गत. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचं अख्खं कलम आहे, त्याच्यावरती कॉन्स्टिट्यूशनवर सगळ्यात मोठी टीका आहे. त्यामुळे दॅट इज पार्ट ऑफ, मग कॉन्स्टिट्यूशनलिझमनुसार प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन इज राईट. बट वेन यू टॉक अबाउट मोरॅलिटी देन देर इज अ प्रॉब्लेम. तिथे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणि सेडिशन बद्दल खूप वेगळी व्याख्या केली जाते. त्यामुळे हा फरक आहे. बिहेव्हिअरलमध्ये कॉन्स्टिट्यूशन कसं उतरतं तुमच्या, त्याचीच कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. आणि याच्याबद्दल सध्या हिंदूला खूप लिहून आलंय. गेल्या 1 वर्षात मीच जवळपास 6-7 आर्टिकल्स वाचले की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी कशी असावी, ब्युरोक्रॅट्सनी कसं. त्यांनी गव्हर्नरचं एक उदाहरण दिलं. तसं मागच्या वर्षभरात अशा खूप घटना घडल्या आहेत, इथे केस स्टडीज वापरायच्या. गव्हर्नरनी काय केलं, ब्युरोक्रॅटनी काय केलं, मंत्र्यांनी काय केलं, याच्या सगळ्याबद्दल बोलणं. आणि मग ती मोरॅलिटी कुठेतरी कशी आहे, कारण त्या केस स्टडीजच तुमचं थिअरायझेशन होतं इथे, की कुठे कुठे काय काय झालं, कोण कुठे गेलं. फक्त पंतप्रधानांवर टीका करू नका. सो कारण तिथे मोरॅलिटीचे जजमेंट्सही वेगळे आहेत आणि होणारी टीका पण वेगळी आहे. पण ब्युरोक्रॅट्सची, ज्युडिशियरीनी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी कुठे कुठे ओलांडली आहे ते सगळं लिहा. ब्युरोक्रॅट्सनी कुठे कुठे ओलांडली आहे ती सगळं लिहा. हा, सो हे महत्वाचं होतं.